माननीय खजुरिया सर आणि आमचे मित्र राजेंद्र टेकाडे सर आणि या व्याख्यानाच्या निमित्ताने या सभागृहात उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, तर मुख्यतः इथे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा तुम्ही भावी अधिकारी आहात, त्यामुळे तुमची आणि आमची जी तुलना आहे ती सारखी आहे जवळपास, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण आजपर्यंतच्या व्याख्यानामध्ये मला जेवढा अभ्यास करावा नाही लागला तेवढा अभ्यास पहिल्यांदा या व्याख्यानासाठी मी केलेला आहे. कारण हा करंट टॉपिक आहे आणि वर्गामध्ये बसणारे हे सर्वसामान्य विद्यार्थी नाही, ते आपल्याच बरोबरीने आपल्याच अँगलने विचार करणारे आणि आपल्यासारखे विचार करणारे आहे. हा विचार माझ्या डोक्यामध्ये होता. तरीसुद्धा सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे त्या रशिया युक्रेनच्या युद्धाची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा पाहणार आहोत. रशिया आणि युक्रेनमध्ये जे संघर्ष आहे त्याचा परिणाम मुख्यतः युक्रेनवरच होऊन राहिलेला आहे, त्यामुळे युक्रेनची सध्या स्थिती काय आहे ते पण आपण पाहणार आहोत. आणि पर्यायाने या कोणत्याही युद्धाचा परिणाम केवळ संबंधित त्या देशापुरता राहत नाही, तर तो आजूबाजूच्या सर्व देशांवर आणि आता तर म्हणजे या परमाणु युद्धाच्या काळामध्ये जी मोठी मोठी शस्त्र आहेत त्या शस्त्राचा वापर जर केला तर तो कोणत्याच एका देशाच्या मर्यादेमध्ये नाही राहणार, तर तो संपूर्ण विश्वव्यापी होणार आहे. त्यामुळे या युद्धाचे जागतिक परिणाम काय आहे, भारताला अनुषंगाने घेऊन भारताचा अभ्यास करून आपण हळूहळू त्या जागतिक परिणामाची चर्चा करणार आहोत. आणि आपण इथे चर्चा करणार आहोत हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे, कारण हा करंट टॉपिक आहे. यामधलं जे लिटरेचर आहे ते वारंवार बदलणारं राहतं, ते स्थायी नाही. आज मी सांगतोय त्याचं अपडेट कदाचित तुम्ही 1 तासाने पाहिलं तर दुसरं जाईल. मी आज म्हणेल की 22,000 सैनिक मारले, कदाचित 1 तासाने आपल्याकडे न्यूज येईल की 27,000 सैनिक मारले गेले. त्यामुळे माझ्या या जे मी काही माहिती देणार आहे त्या माहितीचा अर्थ तुम्ही असा काढा की याच्यामध्ये बदल हे अपेक्षितच आहे. म्हणून आपला टॉपिक आहे रशिया युक्रेनचं युद्ध आणि त्या युद्धाचे जागतिक परिणाम काय होणार आहे. हा आपण नकाशा घेतलेला आहे. इथे जाणून आपण 2 देशाच्या नकाशाला इथे आपण अधोरेखित केलेला आहे. एक आहे रशिया आणि युक्रेन. आता आपण वरती थोडं इथे हँडल करा, मला दिसत तर आपल्याला माहिती आहे रशिया आणि युक्रेन हे 2 देश आहे आणि हे 2 देश आपापसात लढत आहे. आणि आता रशियाने युक्रेनवर जो हल्ला केलेला आहे किंवा आपण त्याला युद्ध म्हणू, रशियाला युक्रेनवर दबदबा निर्माण करायचा, त्याच्या मागचं कारण काय आहे हे ते जाणण्याच्या पूर्वी एवढं लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या इतिहासामध्ये अनेक युद्ध आपण पाहिलेली आहे. काही तुम्ही इतिहासाचे स्टुडंट सुद्धा असाल किंवा राज्यशास्त्राची स्टुडंट असाल तर तुम्ही कधी काळी ऐकलेलं असेल की दुसरं महायुद्ध हे अतिशय भयानक झालेलं होतं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप जीवितहानी आणि वित्तहानी झालेली होती. त्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये मात्र एवढा लांब चाललेलं युद्ध आणि एवढं भयानक युद्ध आपण या इतिहासामध्ये, आपल्या आधुनिक इतिहासामध्ये पाहिलेलं नाही. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर हा जबरदस्त एक धक्का होता आणि या युद्धाने रशियाने जे आक्रमण केलेलं आहे युक्रेनचं, त्या युद्धाने 1990च्या दशकातील जे बाल्कन संघर्ष होता तो 1990मध्ये फार म्हणजे भयंकर झालेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर बाल्कन संघर्ष, हा बाल्कन संघर्षाचाही रेकॉर्ड या रशियाने युक्रेनवर जेव्हा हल्ला केला त्या युक्रेनमध्ये तुटलेला आहे. अनेक प्रकारचे करार झालेले असतात देशामध्ये. जसं 2014ला मिन्स्क प्रोटोकॉल निर्माण झालेला होता, जो 1997च्या रशिया आणि नाटो. आता नाटो काय आहे आपण पुढे त्या प्रेझेंटेशनमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला वारंवार जेव्हा न्यूज चालते आपण पाहतो एकदम आक्रमकपणे आपल्याला त्या न्यूज आपल्या डोक्यावर आदळतात आणि एकीकडे रशिया आणि दुसरीकडे नाटो असा संघर्ष दाखवतात. तर ते नाटो काय आहे यावरची स्लाईड सुद्धा आपल्या येणाऱ्या त्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. म्हणून तो जो 2014चा प्रोटोकॉल होता तो 2014चा प्रोटोकॉल पूर्णतः तोडलेला आहे. तो प्रोटोकॉल असा सांगतो की युक्रेन हा नाटोचा भाग नाही आहे, तर नाटोमध्ये 30 देश आहेत. त्या 30 देशांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. तो प्रोटोकॉल असा सांगतो की नाटो मदत करेल, परंतु नाटोचा युक्रेन सदस्य नसल्यामुळे तशी डायरेक्ट मदत नाही करता येत, जसं फिनलँड, पोलंडला किंवा बाकीच्या त्या नाटोमध्ये सहभागी असलेल्या देशांच्या लोकांना करता येतो.
माझा हा रशियाने डायरेक्ट युक्रेनवर जो हल्ला केला त्याचं G7 जे प्रगत देशाची एक संघटना आहे त्या प्रगत देशाच्या संघटनेने जोरदार विरोध केला आणि म्हटलं की हे अतिशय चुकीचं काम रशिया करून राहिलेलं आहे, कारण रशियाचा हा आक्रमकपणा आहे आणि रशियाने जो सगळे प्रोटोकॉल आहेत दुसऱ्या देशांवर आक्रमण न करण्याचे किंवा त्याच्या मागे काही म्हणजे असे नियम असतात ते नियम पूर्णतः तोडलेले. म्हणजे G7 हे जे प्रगत देशाची संघटना आहे त्या प्रगत देशाच्या संघटनेने याच्यावर जोरदार हल्ला केला आणि म्हटलं की रशियाने जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. कारण 2014 मध्ये या युक्रेनचा एक भाग होता क्रिमिया. तो क्रिमिया पहिले युक्रेनचा भाग होता आणि त्या क्रिमियावर सुद्धा जसा आता युक्रेनवर रशिया एक प्रकारे हल्ला करून युक्रेनला काबीज करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादाची एक संज्ञा वापरून क्रिमियाला आपल्या स्वतंत्र स्वायत्त देश म्हणून घोषित केला 2014 मध्ये. तेव्हा सुद्धा भारत रशियाच्या बाजूने उभा होता. आता सगळ्या जगाने रशियाचा जे विरोध केला आणि रशियावर टीका केली, पण भारत, चीन आणि UAE हे 3 देश असे आहेत ज्या देशाने रशियाला एक शब्दही म्हटलेला नाही. त्याच्या मागे कारण काय असेल तर चायनाने काय म्हटलं, चीनने म्हटलं की रशियाने जो हल्ला केला तो फार चुकीचा हल्ला आहे, परंतु चुकीचा हल्ला नाही, परंतु त्यांनी संयमाने काम करायला पाहिजे आणि कोणत्याच प्रकारे मानवहानी होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. मतदान झालं मग संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आणि त्या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये चीन, भारत आणि UAE या देशाने मतदानातून बाहेर पडले, ते मतदानामध्ये सहभागी झालेले नाही. भारतासारखा देश जो जगातील आज आपण प्रगत लोकशाही आणि आधुनिक लोकशाही नांदवणारा सर्वात मोठा देश आहे आणि आज आपण आपल्या आंतरराष्ट्रीय नीतीचा जर विचार केला, विदेश नीतीचा जर विचार केला तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मोठे स्ट्रॉंग झालेलो आहोत, मजबूत स्थितीमध्ये आहोत. अशा वेळी सगळ्या जगाच्या नजरा लागलेल्या होत्या की रशियाच्या विरोधात जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये असा ठराव येईल तेव्हा भारत काय करते. आता भारताने घाबरायला पाहिजे होतं, कारण एकीकडे आपले संबंध रशियाशी सुद्धा चांगले आहेत, दुसरीकडे आपले संबंध अमेरिकेशी सुद्धा चांगले आहेत. आपण अमेरिकेच्या पारडात एक कण जरी टाकला तर रशियाच्या पारडात एक कण जरी टाकला, रशियाचं पारडं झुकलं तर तिकडे अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. रशिया आपल्याला शस्त्रसाठा पुरवतो कच्च्या स्वरूपात आणि त्याला आपल्याला कंपाईल करावं लागते भारतामध्ये, पण अमेरिका पण आपल्याला तेच करते. अमेरिका तर आपल्याला आयते शस्त्र पुरवते. म्हणजे भारताला रशिया आणि अमेरिकेला दोन्ही देश समान आहे. अशा वेळेस जे आजपर्यंत आपल्या विदेश नीतीचा केंद्रबिंदू होता की आपण अमेरिकेला झुकतं माप देत होतो, आता आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर अमेरिकेने संकटाच्या काळात भारताला कधीच वेळेवर मदत पोहोचवलेली नाही. पोहोचवतो म्हणतो, परंतु तो दारापर्यंत कधीच येत नाही. रशियाने मात्र आजपर्यंत भारताला अशा संकट काळामध्ये अनेकदा मदत पोहोचवलेली आहे आणि भारताचा तोच मित्रत्व त्यांनी जागं ठेवलेला आहे. आणि युक्रेननेही आपल्यासोबत अनेकच्या भानगडी केलेल्या होत्या. जेव्हा आपण पोखरणचं तो चाचणी केलेली होती तेव्हा पोखरणच्या वेळेस युक्रेनने विनाकारण या वादामध्ये उडी घातलेली होती आणि हे पोखरण, परमाणू हे सगळे वाद मिटवले पाहिजे अशा प्रकारची भाषा त्यांनी बोललेली होती. तोही आपल्या डोक्यामध्ये माइंड होता की युक्रेनने काही आपल्यासोबत पूर्वी चांगला वागला नाही ना, आता काही युक्रेनसोबत आपण जास्त अनुनय करण्यात, त्याला जास्त दया दाखवण्यात काही अर्थ नाही. अशा प्रकारची एकदम संयमी, कंट्रोल आणि बॅलेन्स भूमिका भारताने घेतली आणि भारताला पुढे माहीत होतं की रशियाला कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला वापरून घ्यायचं आणि अमेरिकेचा आणि भारताच्या संदर्भात काय काय भूमिका साध्य करायची. आता इथे रशियाची बाजू काय आहे तर तुम्हाला मी नाटो सांगितलं. नाटो हे अमेरिकेच्या पुढाकाराने रशियाला रोखण्यासाठी निर्माण केलेली एक संघटना आहे आणि त्या नाटोला रोखण्यासाठी अनेक प्रकारचे हत्कंडे हे अमेरिका राबवते. कारण अमेरिकेच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे की अमेरिका तिला जिथे जिथे वाटते की लोकशाही आता संकटात आलेली आहे तिच्या दृष्टीने फक्त लोकशाहीचा विचार करते. तिला वाटलं की अफगाणिस्तानामध्ये खूप कच्चा माल आहे, आपण याला लुटलं पाहिजे, तेव्हापर्यंत अफगाणिस्तानामध्ये अमेरिका थांबली. आणि जेव्हा अमेरिकेला वाटलं की आता अफगाणिस्तानातले सगळे जे कच्चे पदार्थ आहे किंवा ज्याला आपण खनिज साठा म्हणतो तो साठा आता संपलेला आहे आणि हे साठा काढण्यासाठी आपल्याला खूप पैसा खर्च करता येतो, त्यामुळे अफगाणिस्तानला त्याच्या हालावर सोडून तालिबानच्या हाती सगळं तो अफगाणिस्तान देऊन त्याने पडता हात काढला. इराणमध्ये त्यांची भूमिका तशीच आहे. तायवानच्या बाबतीत चीन जेव्हा तायवानशी संघर्ष करतो तेव्हा अमेरिका हाच खतखंडा वापरतो की मी तायवानला मदत करेल, पण अमेरिका कुणाला मदत करेल याची मात्र आता गॅरंटी राहिलेली नाही. जे महासत्ताक ज्या अमेरिकेला म्हणत होते त्या अमेरिकेने अशा प्रकारे
अनेकदा या नाटोच्या माध्यमातून रशियाला त्याची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण पुढे जेव्हा युक्रेनचा हा पाहू ना नकाशा, तेव्हा आपल्या लक्षात येईल की युक्रेनच्या अवतीभोवती कोणकोणते देश आहे आणि युक्रेन काय आहे, रशिया काय आहे. म्हणून हे युक्रेनचं जे संकट आहे ते पुतीन नावाच्या या पॉवरफुल नेत्यांनी जाणून बुजून उभं केलेलं आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये इथे काही रशियाचा खूप काही फायदा होतो आहे हे आपल्याला दिसत नाही, तरी सुद्धा अमेरिकेसारख्या पॉवरफुल कंट्रीला जो नाटोच्या माध्यमातून त्याची गच्ची पकडण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे, त्याला थांबवण्यासाठी हे युक्रेन सारखं युद्ध उखरून काढलेलं आहे असं आपण म्हणतो. कारण शीतयुद्धाच्या काळापासून आपण पाहतोय की दोन देश, दोन कंट्री, कारण आता युक्रेन काय तो पार्टनर कंट्री आहे फक्त नाटोचा, त्याला डायरेक्ट नाटोला मदत नाही करता येत. म्हणून अमेरिकेने उखरून काढलेलं हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये भारताने बॅलेन्स भूमिका घेतलेली आहे, चायनाने सुद्धा बॅलेन्स भूमिका घेतलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. हा मॅप आहे युक्रेनचा. आता आपण जाणून बुजून, कारण हे व्याख्यान नाही आहे, हे आपण समजून, आपण एक क्लास आहे असं समजू पण, कारण व्याख्यान देण्याची पद्धती वेगळी असते आणि समजावून सांगण्याची पद्धती वेगळी असते. आता इथे मला माहिती नाही तुम्ही कोणकोणत्या शाखेतून आलेला आहे, पण मी असं समजून आलेलो आहे की तुम्ही म्हणजे राज्यशास्त्राचे जाणकार आहात. होऊ शकते तुमच्या ब्रांचेस भिन्न भिन्न असू शकेल, पण आपल्याला सगळ्यांना सगळं काही माहिती आहे असा मी माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारचा कल घेऊन मी या पद्धतीने आपली मांडणी करतोय. युक्रेन काय आहे तर युक्रेन युरोपमधील एक देश आहे आणि त्याच्या पूर्वेस आहे रशिया, उत्तरेस बेलारूस, पोलंड आणि स्लोवाकिया आहे. हे शब्द तुम्ही वारंवार न्यूजमध्ये ऐकलेले असेल की बेलारूसवर हल्ला करणार आहे, बेलारूस मार्गे गेलेला आहे, पोलंड आता नाटोची भूमिका घेण्याचा प्रयत्न करतोय, स्लोवाकिया आणि पश्चिमेस आहे हंगेरी. नैऋत्येस, आता इथे आपण त्या दिशेच्या भानगडीत पडू नये कारण तेवढं भौगोलिक स्थान दाखवण्यासाठी भरपूर वेळ लागेल. आणि नैऋत्येस रोमानिया आणि मोल्दाव्या, दक्षिणेस काळा समुद्र आहे आणि ओझाव समुद्र आहे. काळा समुद्र जास्त इम्पॉर्टंट आहे कारण या काळ्या समुद्रावर सत्ता गाजवण्याचा अमेरिका सुद्धा प्रयत्न करतो आहे, या काळ्या समुद्रावर सत्ता गाजवण्याचा रशिया सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि रशिया युक्रेनवर हल्ला चढवावा हे भारताच्या मनोमन वाटते आहे. कारण चायनाची जी सत्ता आपल्याला वाढवू द्यायची नसेल आणि चायनाला जर काळ्या समुद्रात थांबवायचं असेल तर रशियासारखा एक बलाढ्य शत्रू अमेरिकेच्या पुढे उभे करणं आवश्यक आहे, जे भारताला आता मनातून आनंद आहे पण तो सार्वजनिकरित्या व्यक्त नाही करतायत कारण आपल्याला या काळ्या समुद्रामध्ये चायनाला थांबवायचं. याची राजधानी आहे कीव. आपण अनेकदा न्यूज चॅनलमध्ये कीववर हल्ला केला, आता कीव आपल्याला काबीज करायचा अशा रशियामधून. कीव ही त्याची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे. युक्रेनचा इतिहास 9व्या शतकापासून सुरू होतो, तेव्हा त्याला किवियन रस असं म्हणायचे आणि हे किवियन रस जे होतं ते शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास आलेलं होतं आणि 12व्या शतकामध्ये ग्रेट नॉर्दर्न युद्धानंतर ते प्रादेशिकतेमध्ये विभागलं गेलं. तुम्हाला माहिती आहे की 1991 मध्ये जसं रशियाचं विघटन झालं आणि जो एकेकाळी पॉवरफुल देश होता त्या पॉवरफुल देशाचे 15 देशामध्ये तुकडे तुकडे झाले. नाही तर अमेरिकेपेक्षाही पॉवरफुल रशिया राहिला असता आणि आज त्याची तुलना कोणीच करू शकला नसता, अशा स्थितीमध्ये रशिया राहिला असता. म्हणून 12व्या शतकामध्ये त्याचं विभाजन झालं. काही भाग रशियन म्हणजे त्या अधिपत्याखाली गेला आणि काही भाग ऑस्ट्रो हंगेरियन भागामध्ये गेला. 2 विभागात झालं त्याचं. एक गेला रशियामध्ये काही भाग गेला आणि काही ऑस्ट्रो हंगेरियन भागामध्ये गेला. 1922 मध्ये सोव्हिएत युनियन नावाची एक संस्था स्थापन झाली आणि त्या सोव्हिएत युनियनचा हा युक्रेन एक पार्टनर झाला. त्यांनी पूर्णतः त्याचं सदस्यत्व स्वीकारलं. परंतु जेव्हा 1945 मध्ये USSR, जुनं नाव होतं सोव्हिएत रशिया, त्या सोव्हिएत रशियाचा हा पूर्णकालीन सदस्य बनला आणि जेव्हा 1991 मध्ये पुन्हा रशियाचं विघटन झालं तेव्हा युक्रेनने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. आता 1991 नंतर मात्र रशियाचा आणि युक्रेनचा फारसा काही संबंध राहिला नाही. मग आता युक्रेन आणि रशियाचा प्रॉब्लेम काय आहे तर जसा भारत आणि पाकिस्तानचा प्रॉब्लेम आहे. काय भारत आणि पाकिस्तानचा प्रॉब्लेम आहे? पाकिस्तान कोण आहे तर भारतामधून एक बाहेर गेलेला देश आहे. म्हणजे आपण जर वांशिक दृष्ट्या, प्रादेशिक दृष्ट्या आणि सगळ्या दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, सगळ्या दृष्ट्या जर
भारताच्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि पाकिस्तानच्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि जुना इतिहास पाहिला तर पाकिस्तान आपल्याला आपला वाटतो, कारण अखंड भारताची कोणीतरी भाषा बोलतेच की नाही. आता तिथे राहणारे लोक जसं भारताच्या बाबतीत अनुनय दाखवतात आणि आपल्या देशात राहणारे लोक काही पर्यायाने, सगळेच नाही तर आपल्या देशात राहणारे काही लोक पाकिस्तानच्या बाबतीत दया दाखवतात. काय आहे तर आपण मूळ एका संस्कृतीचे, एका भूमीवर राहणारे लोक आहोत. तसंच युक्रेन आणि रशिया एका भूमीवर राहणारे लोक असल्यामुळे त्यांचा एक सांस्कृतिक, भावनिक सगळा मुद्दा एक आहे. त्यामुळे रशिया तुम्हाला माहिती आहे, परंतु याचं भौगोलिक स्थान जर आपण पाहिलं तर पूर्व युरोप आणि उत्तर आशियामध्ये पसरलेला हा आंतरखंडित देश आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हा पूर्णतः युरोपियन देश नाही, पूर्णतः आशियन देश नाही. आपल्या थोडासा जवळ असणार, अमेरिकेपेक्षा रशिया आपल्याला थोडासा जवळ आहे, अमेरिका फार दूर आहे, तो दुसऱ्याच खंडामध्ये आहे. त्यामुळे हा उत्तर आशियाशी जोडलेला देश आहे, ज्याच्यामध्ये त्याचा भाग किती मोठा आहे तर भौगोलिक दृष्ट्या जगामध्ये सर्वात मोठा देश रशिया आहे. त्याची जर आपण स्क्वेअर किलोमीटरमध्ये जर आपण त्याची आखणी पाहिली तर 17,125 आणि 191 एवढा स्क्वेअर मीटरमध्ये त्याचा भाग आहे. म्हणजे पृथ्वीच्या एकूण जमिनीच्या 1/6 भाग रशियानेच व्यापलेला आहे. आपल्या देशाच्या शेतीचा म्हणजे सुपीक शेतीचा जर आपण विचार केला तर साधारणतः एका व्यक्तीच्या मागे 2.5 एकर जमीन येते. म्हणजे 100 एकर जमीनवाल्याला सोडा, 500 एकर जमीनवाल्याला सोडा, आपण सर्वसामान्य प्रत्येकाच्या डोईनुसार, व्यक्तीनुसार जर आपण पाहिलं तर 2.5 एकर जमीन आपल्याला सुपीक वापरण्याला मिळते. रशियाच्या माणसाला किती वापरायला मिळत असेल तर 7,000 एकर. म्हणजे एका माणसाला त्याच्या वाट्याला किती जमीन येते? 7,000 एकर. त्यामुळे इथे कल्पना करू शकतो की आपल्यापेक्षा भूमीच्या दृष्टीने रशिया किती विस्तारित देश आहे. पृथ्वीच्या 1/6 भाग जर एकटा देश तो जर व्यापत असेल तर त्याची तुलना इतर देशाच्या भौगोलिक स्थितीशी करताच येत नाही. लोकसंख्येच्या बाबतीने 9वा देश आहे, म्हणजे त्याची लोकसंख्या 140.7 दशलक्ष इतकी आहे. लोकसंख्या ही सुद्धा काही खूप कमी आहे असं नाही. लोकसंख्या वाढीसाठी त्यांनी अनेक धोरणं राबवलेली आहे. त्यामुळे त्याचं जे मॉस्को शहर आहे ती त्याची राजधानी आहे. आणि पीटर्सबर्ग हे सुद्धा आपण न्यूज चॅनलवर वारंवार ऐकतो की पीटर्सबर्ग, मॉस्को ही त्याची म्हणजे का म्हणून आपण आर्थिक राजधानी आहे आणि पीटर्सबर्ग ही त्याची सांस्कृतिक राजधानी आहे. आणि रशियामध्ये बोलली जाणारी जी स्लाविक भाषा आहे ती स्लाविक भाषा युरोपमध्ये बोलली गेलेली सगळ्यात जास्त मोठी भाषा आहे. म्हणजे जशी चायना जगात बोलली गेलेली सर्वात मोठी भाषा आहे. पण इंग्रजी नाही आहे. आपण इंग्रजीचं गुणगान गातो, पण इंग्रजी काही जगात सर्वात जास्त बोलली गेलेली भाषा नाही तर ती चायनाची आहे. कारण चायनाचा लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर चायनाचे लोक ही भाषा जास्त बोलतात. म्हणून स्लावी ही युरोपमध्ये बोलणारी सगळ्यात मोठी भाषा आहे. आता या रशियाच्या अवतीभोवती असणाऱ्या देशाची जर आपण विचार केला, आपले घड्याळीचे काटे उलटे फिरवले तर त्या घड्याळीच्या उलट्या काट्यानुसार कोणकोणते देश येतात तर नॉर्वे, फिनलँड, एस्टोनिया, लॉटविया, लुथानिया, पोलंड दिसत असेल तुम्हाला. आता इथे थोडासा इमेज ब्लर झालेली आहे. बेलारूस, युक्रेन, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकिस्तान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरिया असे एकूण 15 देश, सार्वभौम देश. म्हणजे जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे ज्या देशांच्या सीमारेषा एवढ्या प्रगत देशाशी लागून आहे. म्हणजे ते काही छोटे मोठे देश जरी असले तरी ते प्रगत आहे, युरोपचे देश आहे, पाश्चिमात्य देश आहे. भारताला नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, जे काही श्रीलंका आणि पाकिस्तान एवढ्याच लोकांनी आपली हालत बदली करून टाकलेली आहे. कारण एकाला सांभाळायला जातो तर दुसरा येतो, दुसऱ्याला सांभाळायला जातो तिसरा येतो. हे सगळे शेजारी जे देश आहेत ते शेजारी देश जर चांगले असेल तर चांगलं आहे. युरोप कंट्री कावर प्रगती करते तर त्यांचं संघटन चांगलं आहे. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या आशियामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशाच्या अवतीभोवती जे शेजारी देश आहेत त्यांच्या 1700 भानगडी आहेत. त्यामुळे आपण अशा प्रकारचं संघटन निर्माण करू शकत नाही. म्हणून हे रशियन साम्राज्य जे आहे ते रशियन साम्राज्य सोव्हिएत जेव्हा त्याचं विघटन झालं त्याच्या पूर्वीपासूनच हा मोठा शक्तिशाली देश होता. आता इथे कम्युनिझम आहे. तुम्ही वाद शिकलेले असाल, वाद फार महत्वाचा पॉइंट असतो तुमच्या अभ्यासामध्ये. वाद आहे, कम्युनिझम, समाजवाद, भांडवलवाद हे तुम्ही शिकलेला आहे.
हा कम्युनिझम मानणारा देश आहे. म्हणजे इथे आपल्यासारखं सगळ्यांना काही फ्रीडम आहे. जसे आपण आज रंगबिरंगी कपडे घालून इथे आलेलो आहोत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे धर्म जपणारे लोक आहोत, पण तसं सर्वकष शासन प्रणाली असणाऱ्या देशामध्ये राहत नाही. जसं चीन आणि रशियाचं जर उदाहरण घेतलं तर इथे सर्वकष राजवट आहे, म्हणजे हुकुमशाही आहे. विचाराची जरी हुकुमशाही आहे तरी हुकुमशाही आहे. तुमच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून रशिया जो आहे तो रशिया सोव्हिएत नंतरची स्वतःची जी महासत्ता होती त्यांनी ती महासत्ता खोवलेली होती. कारण शीतयुद्धाच्या काळामध्ये तो सतत युनायटेड स्टेट्सशी संघर्ष करत राहिलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये एक सल आहे. म्हणजे 1991 नंतर त्याचं जे विघटन झालं त्या काळानंतर जो एवढा बलाढ्य देश होता तो बलाढ्य देश आता एका स्टेट पुरता लिमिटेड राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी क्रिमिया, पोलंड, फिनलँड किंवा युक्रेन तो स्वतःचाच पार्ट समजतो. आणि जसं आपण अखंड भारताचं स्वप्न पाहतो, आता हे सगळे पाहत नाही. आता हे कधी शक्य होईल का हे सांगता येत नाही. अखंड भारताच्या स्वप्नामध्ये पाकिस्तान आपल्याला भारतामध्ये सामील करून घ्यायचा आहे, कधी बांगलादेश आपल्याला सामील करून घ्यायचा आहे, कधी होईल का सांगता येत नाही. अफगाणिस्तान आपल्याला आपल्या देशामध्ये सामील करून घ्यायचा आहे, कधी होईल का सांगता येत नाही. परंतु इतिहासामध्ये काहीही घडते, जसं युक्रेन रशिया आपण पाहिलं, त्यामुळे इतिहासामध्ये काहीही घडते. त्यामुळे ते जे जुनं स्वप्न आहे त्याचं रशियाचं, की मी जसं 1991 पहिले पॉवरफुल होतं तसं पॉवरफुल व्हायचं आहे. त्यामुळे त्यांची जी सत्ता आहे ती सत्ता आज तशी नाही, पण तो काही कमीही नाही. म्हणजे 1991 पूर्वी जसा रशिया होता तसा आता तो पॉवरफुल नाही, पण तो जगाच्या तुलनेने काही कमी नाही. तो कसा पॉवरफुल आहे पुढे जसं जसं प्रेझेंटेशन आपण पुढे पुढे नेऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल. आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळतो आहे की काय आहे रशिया आणि युक्रेनच्या वादाचे मुद्दे. तर शीतयुद्ध काळातील मध्य युरोपीय क्षेत्रातील संघर्ष आहे आणि गौरवशाली रशियन भूतकाळाचे पुनरुज्जीवन आहे. सगळ्यात जास्त प्रिय काय असते व्यक्तीला? एकतर असतो स्वतःचा धर्म, संस्कृती आणि इतिहास. अजूनही शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आपल्या अंगावर शहारे निर्माण होतात, कारण इतिहास भिनलेला असतो आणि स्वप्न पाहिलेले असतात की जे जुनं स्वप्न, म्हणजे अजूनही आपण आपल्या गावगड्यांमध्ये चर्चा करताना माझ्याकडे 100 एकराची जमीन होती अशी भाषा बोलतो की नाही. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये जुना इतिहास जो आहे तो जुना इतिहास फार महत्वाचा असतो. म्हणून गौरवशाली रशियन इतिहास त्याला काढायचा आहे. आणि युक्रेन आणि रशियाचे जे आहे ते सांस्कृतिक, भाषिक, कौटुंबिक संबंध आहे, जसे आपले भारत आणि पाकिस्तानशी काही संबंध आहे. म्हणून तो त्या दोघांनाही भिन्न भिन्न नाही समजत, युक्रेनला रशियाचाच एक पार्ट समजतो. त्यानंतर रशियामधील आणि युक्रेनच्या वांशिक दृष्ट्या भागामधील अनेकांसाठी दोन देशाचा सामायिक वारसा सारखा आहे. तुम्हाला टीव्ही चॅनल काहीही दाखवत असेल, तुम्हाला दाखवते की तो व्लादिमीर झेलेन्स्की जो एकदम जॅकेट वगैरे घालून हा कॉमेडियन होता. जसे कपिल शर्मा आहे ना आपल्या, तो स्टँडिंग कॉमेडी करतो आणि म्हणजे याच्या इज्जतीचे वाबाडे काढ, त्याच्या इज्जतीचे वाबाडे काढ, या हिरोईनशी फ्लर्ट कर, त्याच्याशी असं कर, तसा तो कॉमेडी मॅन होता. आणि तर आपण राजकारणाचे अभ्यासू लोक आहोत आणि तुम्ही काही सर्वसामान्य विद्यार्थी नाही, त्यामुळे तुमच्याशी अशी चर्चा करण्यात काही हरकत नाही. आपल्याला लक्षात येते की शिवाजी महाराजांनी सुद्धा जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये त्यांना वाटलं की आपल्या स्वराज्याला धोका आहे, आपल्या जीवाला धोका आहे, आपल्या नागरिकांना धोका आहे, तेव्हा शिवाजी महाराजांनी तह केले आणि काही किल्ले दान करून टाकले. कारण आज माझ्यावर संकटाची वेळ आहे, किल्ले दान करून टाकले. जेव्हा मी खंबे, कारण 2 फरलांग कुदण्यासाठी 4 फरलांग मागं यावं लागते आणि मग उंच उडी घ्यावी लागते आणि मग आपण कुदू शकतो ती उडी. त्याप्रमाणे आता इथे भावनिक मुद्दा आहे. दोघांचे सामरिक जे वारसा आहे तो सारखा आहे. म्हणजे दोघांचंही जवळपास ब्लड, रक्ताची भाषा जर आपण पाहिली तर दोघांचंही जवळपास रक्त जे आहे ते सारखं आहे. आई व्लादिमीर आणि तोही व्लादिमीरच आहे. इतिहासामध्ये असा संघर्ष जगाच्या पाठीवर पहिल्यांदा. एक कॉमेडी मॅन आहे तर एकदम खुंखार शहनशाह, हुकुमशाह आहे. रशियालाही वाटत होतं की युक्रेन तर मी 2 दिवसात काबीज करून टाकेन, परंतु आता मुत्सद्देगिरीमध्ये रशिया युक्रेनच्या पुढे आहे. पहिल्याच वेळी ठासून सांगितलं की रशिया युक्रेनच्या वादात तुम्ही जो कोणी कुदला दुसऱ्या देशाला तर त्याचे परिणाम तुम्ही इतिहासात कधी पाहिले नसेल एवढे कठोर भोगावे लागेल अशी धमकी देऊन टाकली. म्हणजे पहिल्या स्टेपला 1 वार 2 तुकडे रशियाने केले. सांगितलं की आमच्या भानगडीत पडायचं नाही, कारण युक्रेनशी माझे काय संबंध आहे फक्त मला माहिती आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणून युक्रेनचा भाग समजतात म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जी अमेरिका आगाऊपणा करून रशियाच्या एकदम सीमारेषा गाठण्याचा तिने जो प्रयत्न
करण्याचा प्रयत्न करते आहे नाटोच्या माध्यमातून, त्याला थांबवायचं आहे. त्यामुळे हे महत्वाचे कारण आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपण डिटेल अजून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 1991 नंतर जो रशिया विघटित झाला त्याच्या त्या मजबुरीचा फायदा अमेरिकेने घेतला आणि अमेरिकेने नाटो निर्माण केली. या नाटोमध्ये 30 राष्ट्राला सहभागी करून घेतला आणि या 30 राष्ट्रामध्ये जवळजवळ 17 फेब्रुवारी 2014ची ती रात्र होती जेव्हा क्रिमियामध्ये एक प्रकारे या रशियाने आपलं सैन्य उतरवलं होतं आणि रशियन झेंडे फडकवले होते. सेवास्तोवल, आता कालच्या न्यूजमध्ये तुम्ही सेवास्तोवल आणि एक नाव ऐकलेलं असेल, तो सेवास्तोवल काय आहे तर तो सेवास्तोवल कालची न्यूज ऐकली मी. काल त्या मेरिउपोल असं काहीतरी एक प्रांत आहे, त्या प्रांतावर रशियाने आपली सत्ता काबीज केलेली आहे असं तो म्हणतोय. आणि त्या शहरावर सत्ता मिळवणे, काबीज करणे म्हणजे जवळपास अर्धी लढाई जिंकणे असं आहे. या सेवास्तोवलला या रशियाने काय केलं तर क्रिमिया अंतर्गत क्रिमियाला स्वायत्त राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रामध्ये पुन्हा ठराव मांडला अमेरिकेने आणि तो 262 विरुद्ध 68 मताने पास सुद्धा करून टाकला. परंतु तुम्हाला माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेचा रशिया स्थायी सदस्य आहे, आपल्याला सुद्धा स्थायी सदस्य आहे. तुम्ही शिकता ना, युएनचे जे 5 स्थायी सदस्य आहेत त्या 5 स्थायी सदस्यापैकी रशिया एक स्थायी सदस्य आहे. जेव्हा जेव्हा युएन एखादा ठराव मांडते तेव्हा 5ही स्थायी सदस्य त्या ठरावाच्या बाजूने मतदान करावे लागतात. त्याच्या विरुद्ध एकाने जरी मतदान केलं तर तो ठराव मंजूर होत नाही. म्हणजे 262 कुठे आणि 68 कुठे तरी सुद्धा ठराव पास झाला, पण युएनच्या विरोधात याला मतदान करण्याची संधी मिळाली रशियाला, त्यामुळे तो ठराव मंजूर होऊ शकला नाही आणि त्या ठरावाच्या विरोधात कोणतीही कारवाई अमेरिकेला करता आली नाही. अमेरिकेचं काय हित आहे तर अमेरिकेचं हित आहे जो काळा समुद्र म्हणतो तो, आणि अमेरिकेला स्वतःला महासत्ता घोषित करायचा आहे. फिनलँड पहा, आता तुम्ही 2-3 दिवसाच्या पूर्वीची न्यूज पाहिलेली असेल की फिनलँड सुद्धा म्हणतो, कारण या रशियाचा दरारा इतका जास्त झालेला आहे की फिनलँड, पोलंड हे सगळे युक्रेनच्या आजूबाजूने असलेले देश सुद्धा अर्ज करायला लागलेले आहे नाटोकडे की आम्हाला सुद्धा तुम्ही सहभागी करून घ्या. कारण तुम्ही जर आम्हाला सहभागी करून नाही घेतलं तर आमच्या जीविताला कधीही रशिया धोका पोहोचवू शकते. कारण आता रशियाने म्हटलेलं की दुसरी बत्ती मी आता फिनलँडला देणार आहे, कारण फिनलँड जास्त दगाव करून राहिलेला आणि अमेरिकेच्या बाजूने त्याचं झुकतं माप दिसते आहे. त्यानंतर आहे नाटो काय आहे, हा वारंवार तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न. नाटो काय आहे तर नाटो अशी संघटना आहे जी दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने निर्माण झाली. म्हणजे तत्कालीन सोव्हिएत संघ आणि अमेरिका याचं शीतयुद्ध, कोल्ड वॉर तर तुम्ही ऐकलेलं असेल, जवळजवळ 1970च्या दशकापर्यंत पासून कोल्ड वॉर सुरू झाला, ज्याच्यामध्ये एकीकडे अमेरिका भांडवलवादी आणि दुसरीकडे रशिया कम्युनिझम राष्ट्र, या दोघांमध्ये हा कोल्ड वॉर सुरू झाला. त्यामुळे या कोल्ड वॉरला थांबवण्यासाठी उत्तरी अमेरिकेने युरोपियन राष्ट्र 1949 मध्ये नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापन केली, जी लष्करी गटाची संघटना आहे. हे एक लष्करी गट संघटना आहे, ते सामूहिक सुरक्षिततेच्या संकल्पनेने एकमेकाला मदत करते. सामूहिक सुरक्षितता म्हणजे काय तर नाटोमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही राष्ट्रावर केव्हाही आक्रमण असू द्या, नाटोला त्यासाठी आपलं सैन्य पाठवावं लागते, त्याला मदत करावी लागते. मित्र राष्ट्र केव्हा येईल काय येईल, पण ही संघटना जगाच्या पाठीवर अशी संघटना आहे ज्या संघटनेमध्ये त्या एका जरी सदस्यांवर हल्ला झाला तर नाटोच्या सर्व देशांना धावून यावं लागते. नाटोमध्ये युक्रेन नाही म्हणून युक्रेनला डायरेक्ट मदत युके नाही करू शकला, अमेरिका नाही करू शकला, फ्रान्स नाही करू शकला, जर्मनी नाही करू म्हणते की आम्ही मदत करू, परंतु पडद्याच्या मागे त्यांना मदत करता येते, पडद्याच्या बाहेर त्यांना मदत करता येते. म्हणून युक्रेनला स्थायी सदस्य व्हायचं आहे नाटोचं. ते नाटोमध्ये काय आहे, कोणकोणते देश आहेत तर नाटोमध्ये आता 30ही देशाची यादी वाचण्यापेक्षा अल्बानिया, बेल्जियम, बुल्गारिया, कनाडा, क्रोएशिया, चेक प्रतिनिधी, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, युनान, हंगेरी यासारखे 30 देश आहेत. त्याच्यामध्ये मग युनायटेड किंगडम पण आहे, USA पण आहे, पोर्तुगाल आहे, नेदरलँड आहे, उत्तर मॅसेडोनिया आहे, स्पेन आहे, तुर्की पण आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की जर नाटोला रशियाने विरोध केला नाही, युक्रेनच्या मताने त्याला नाचू दिलं, तर अमेरिका थेट या 15 देशांनी जर नाटोमध्ये सहभाग घेतला, जवळपास
म्हणजे 1991 नंतर विघटन झालं आणि ते 15 देश जे स्वतंत्र झाले त्या 15चे 15ही देश जवळपास नाटोचे सदस्य आहे. आणि अमेरिकेने जर नाटो या युक्रेन फिनलँड याच्या जवळ आणून ठेवला तर भविष्यामध्ये रशियासारख्या देशाला खूप मोठं संकट सुरक्षेच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. त्यामुळे युक्रेनला सांगणं आहे रशियाचं की ठासून चांगलं आहे, एक तर तुला रशियामध्ये या नाटोमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि जर व्हायचं असेल तर पूर्णतः बर्बाद व्हावं. रशियाला युक्रेनला पूर्ण बर्बाद करायचा, पूर्ण तिथे सैनिकी राज्य निर्माण करायचं आहे रशियाचं. आता रशियामध्ये काय सुरू आहे तर आपल्याला आजचा 85वा दिवस असेल बहुतेक, म्हणजे 2.5 महिन्याच्या वर रशियामध्ये झालेला आहे. आता हे युद्ध एवढा वेळ वाढेल असं रशियाला सुद्धा वाटत नव्हतं, कारण या 84 दिवसानंतर रशियाने युक्रेनचे अनेक शहर उद्ध्वस्त केलेले आहे. ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, आपण ते सगळे तुम्ही न्यूज चॅनल जर पाहत असाल तर त्यावर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या काही सांस्कृतिक इमारती आहेत, ज्या ज्या काही महत्वाच्या इमारती आहेत, त्या सर्व इमारती तोडण्याचं काम रशियाने केलेलं आहे. सर्व उद्ध्वस्त करत रशिया निघतोय. म्हणून कधी तुम्हाला कीव, कधी खार्किव, तर कधी सेलॉस्तो, तर कधी मोराप्लियन, असं वेगवेगळे तिथले जे प्रांत आहे त्या प्रांताला काबीज करत करत रशिया पुढे जात आहे. म्हणून या 84 दिवसाच्या कालखंडामध्ये रशियाला सुद्धा वाटत नव्हतं की एवढी टक्कर आम्हाला द्यावी लागेल. आता काय काय घडलं या ठिकाणी तर हे युक्रेनचं म्हणणं आहे, याच्या पलीकडे सुद्धा जास्त घडलेलं आहे. युक्रेन सांगताय की रशियाला आम्ही कोणकोणत्या पद्धतीने नुकसान केलेलं आहे. तो म्हणतो की आजपर्यंत रशियाचे पहिल्या महायुद्धानंतर जेवढे सैनिक मारले गेलेले नसेल तसे तेवढे आम्ही युक्रेनियन लोकांनी मारलेले आहे. केवढे मारले तर 22,000. हा आकडा आता 27,000 काल मी पाहिला, तर 27,000 रशियन सैनिक युक्रेनने मारले असा रशियाचा दावा आहे. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही 8 जनरल मारले, 34 कर्नल मारलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट, आजपर्यंत जेवढं रशियाने कोणत्या देशाने रशियाचं नुकसान केलेलं नसेल तेवढं नुकसान आम्ही रशियाचं केलेलं आहे. लष्करी उपकरणाचं मोठं नुकसान, असे चित्र वारंवार तुमच्या न्यूज चॅनल जर तुम्ही पाहता वारंवार असे चित्र तुम्हाला दिसते. हा रणगाडा उडवला, तो रणगाडा उडवला, ही तोफ उडवली, ही इमारत उडवली. तर काय काय केलं तर या युक्रेन म्हणते की त्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार म्हणतो की 873 रशियन टँक उडवलेले. हे टँक काही साधी सोपी गोष्ट नसते, करोडो रुपयाच्या टँक असतात आणि त्याचं महत्व खूप जास्त असते. या 873 टँक उडवले आहे. 22,000 चिलखती वाहने, जे बुलेट प्रूफ असं आपण म्हणतात, हे बॉम्ब प्रूफ असतात, इथे कोणत्याच प्रकारचे असे त्याने उडवलेले आहे. 179 विमाने उडवलेले आहे, 154 हेलिकॉप्टर उडवले आणि 400हून अधिक तोफखाने त्यांनी रशियाचे नष्ट केलेले आहे असं युक्रेन म्हणतो. म्हणून युक्रेन म्हणते की आम्ही रशियाचं उलटी बोंब आहे. ही आता रशिया नाही सांगताय की आम्ही किती नुकसान करतो, कारण रशियाचे युक्रेनचे आकडे जर पाहिले तर 6 लाखाच्या वर तर पलायनच करून टाकलेल्या युक्रेन लोकांनी. ते कुठे गेले तर रशियामध्ये राहायला गेले. जसं चित्र तुम्ही जगाच्या समोर मांडताना दिसते तसं नाही आहे. युक्रेनमध्ये सुद्धा रशियनचे काही समर्थक आहे आणि ते रशियाला आतून समर्थन करते आहे. नाहीतर विचार करा की एवढ्या मोठ्या रशियन सैनिकाला कशा प्रकारे माहिती मिळते, कशा प्रकारे त्यांचा अन्नधान्याचा साठा पुरवला जातो, कशा प्रकारे एवढं संरक्षण मिळते आहे. तर घुसखोर तर प्रत्येकाकडे असतातच. अशा प्रकारचे घुसखोरी युक्रेनमध्ये सुद्धा सुरू आहे आणि युक्रेनमध्ये सुद्धा रशियन सैनिकांना मदत करण्याचं काम चालू आहे. क्रूज सुद्धा नष्ट केली त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी क्रूज होती मॉस्को नावाची, त्यांनी 2 ते जहाज विरोधी क्षेपणास्त्र डागली आणि ते क्रूज सुद्धा युक्रेनने उडवलेले आहे असा दावा. क्रूज उडवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट युक्रेनने केलेली आहे असं युक्रेनचा दावा आहे. रशियाने मात्र स्वतःहून अशा प्रकारचे कोणतेच आकडे प्रसिद्ध केलेले नाही, कारण रशियाला माहिती आहे की आम्ही हजारो नागरिक मारलेले आहे, काय काय केलेले आहे. आता युक्रेनचं अंदाजे नुकसान किती झालेलं असेल तर इथे $600 अब्ज. आपला डॉलर आज जर आपण आजचा ₹1 रुपया तर त्याचं अवमूल्यन आपण पाहतो की किती 77 आजचा 78 आहे. मग पावर 78 रुपयाला $1 म्हणजे माझ्याकडे 78,000 रुपये असेल आणि तुमच्याकडे $1,000 असेल तर तुम्ही आम्ही सगळे सारखे आहोत. म्हणजे आपल्या देशामध्ये आपण अरबपती, तिथे तो डॉलरपती आहे फक्त. त्यामुळे डॉलर जे आहे त्या डॉलरचं जर आपण तुलना केली तर रशियाने $600 अब्ज युक्रेनचं नुकसान केलेलं आहे. आणि एक अहवाल आलेला आहे युक्रेनच्या अर्थ मंत्रालयाचा, तोच म्हणतो की
600 अब्जपर्यंतची अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवलेला आहे आणि हे युक्रेनच्या वार्षिक जीडीपी पेक्षा 4 पट जास्त आहे. म्हणजे एक वर्ष जेवढा जीडीपी आपल्याला जमा करायला लागते, एक वर्ष जेवढी मेहनत करावी लागते, तेवढ्या का धक्क्यात रशियाने युक्रेनचा सुपडा साफ केलेला आहे. इथे आता मी कोणाच्या बाजूने नाही बोलून राहिलो, जे चित्र आहे टीव्ही चॅनलच्या समोर असं म्हणू शकता तुम्ही कदाचित की माझ्या बोलण्यावरून तुम्हाला रशियाचा फेवर दिसतो सर. रशियाचा फेवर नाही, याच्या मागे इतिहास पाहिला तर तुम्हाला सुद्धा रशियाचा फेवर घ्यावासा वाटेल. म्हणून आता युक्रेन कम्युनिझम आणि भांडवलवाद यांना सोडून देऊन आपण समाजवाद स्वीकारला. आपण रशियाशी काही घेणं देणं नाही, पण आता रशियाने आपल्याला मदत केली, त्यामुळे आपण आता रशियाच्या या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. म्हणून युक्रेन 600 अब्ज डॉलरचं नुकसान केलेलं आहे आणि या 75 दिवसामध्ये म्हणजे आता 85 दिवसामध्ये जवळपास 4 वर्षात युक्रेनने जेवढं कमावलं असतं तेवढं या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, युद्धाच्या कालावधीमध्ये युक्रेनने गमावलं आहे. युक्रेन काही छोटा मोठा देश नका समजू. युरोपमध्ये रशियाच्या नंतर दुसरा युक्रेन मोठा देश आहे, प्रगत देश आहे. गव्हाचं मोठं भांडार आहे, तेलाचं मोठं भांडार आहे, खडी संपत्तीचं मोठं भांडार आहे. तसं रशिया समृद्ध देश आहे, तसा युक्रेनही समृद्ध देश आहे. त्यामुळे 4 वर्षात जेवढं त्याने कमावलं असतं तेवढं 2 महिन्याच्या युद्धामध्ये त्याने गमावलेलं आहे. आता हे जाणून बुजून मी थोडं चित्र याच्यासाठी टाकलेलं आहे की जाणून बुजून आपले लक्ष या अशा घटनांकडे सुद्धा गेलेले आहे. 92 अब्ज डॉलरची मालमत्ता 84 दिवसात त्याने युक्रेनची नष्ट केलेली आहे. त्यानंतर 4.5 अब्ज डॉलरचे नुकसान एका आठवड्यात झालेले आहे. 4.5 अब्ज डॉलर एका आठवड्यात युक्रेनने गमावलेले आहे. आणि या रशियन बॉम्ब हल्ल्यात 90,000हून जास्त गाड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, ज्याची किंमत 1.3 अब्ज डॉलर इतकी असू शकते असं युक्रेनमध्ये. आता युद्ध जे म्हणतो ना आपण पाकिस्तानला युद्धामध्ये उडवून टाकू, आपण नाही बोलत. आपल्यासारखे हुशार लोक युद्ध करा असं कधीच नाही म्हणत. म्हणजे मूर्ख लोक असतात, भारत का बरं घाबरून राहिला, मग चीनला चांगलं प्रत्युत्तरच काऊन नाही देऊन टाकत, पाकिस्तानशी युद्धच काऊन नाही करून टाकत. युद्ध कोणाच्याच भल्याचं नसते. जसं प्रतिपक्षाचं आपण नुकसान करतो तसंच आपलं सुद्धा नुकसान या ठिकाणी होते. म्हणून 24 फेब्रुवारीपासून जेव्हापासून या रशियाने हे युद्ध पुकारलेले आहे तेव्हापासून एक प्रकारची उद्ध्वस्तता, एक प्रकारची बर्बादीत आपल्याला युक्रेनच्या या भूमीवर पाहायला मिळते. इथे अनेकांचं नुकसान झालेलं आहे. इथे फक्त राष्ट्राचं नुकसान झालेलं नाही, तर इथे नागरिकांच्या या संपत्तीचं नुकसान झालेलं आहे, छोट्या छोट्या बालकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या युक्रेनवर जे पायाभूत सुविधा युक्रेनने निर्माण केलेल्या होत्या एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर, त्या पायाभूत सुविधा एका क्षणात या रशियाने नष्ट केलेल्या आहे. आता हे काही क्षणचित्र आहे, आपण फक्त जाणून की जसं रशियन म्हणत होतं कीव काय आहे, तर कीवच्या राजधानीचं काय हाल रशियाने करून टाकलेले हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे एक प्रकारे रशिया हा आक्रमकच आहे. रशियाने आक्रमण त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच केलेलं आहे, परंतु त्याने लक्ष कशाला बनवलं, तर ज्या मोठमोठ्या इमारती होत्या त्या इमारतीला लक्ष बनवलेलं आहे. आणि त्याला जो भाबडा विश्वास होता की मी 2-4 दिवसात कीव पर्यंत पोहोचून जाईल आणि मी कीव काबीज करून युक्रेनला धडा शिकवेन, त्याचं स्वप्न मात्र पूर्ण झालेलं नाही. ते पटापट निपटो आपण. पण युक्रेन काही चुपचाप नाही आहे. युक्रेन म्हणते आहे की मी माझ्या बाजूने सुद्धा प्रत्युत्तर देऊन आलेलो आहे. म्हणून तुर्कीचं जे क्षेपणास्त्र होतं त्या क्षेपणास्त्राच्या द्वारे त्याने रशियावर सुद्धा जोरदार हल्ले सुरू केलेले आहेत. युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त केलेली आहे. अशा प्रकारचं इथे लाशा पडलेल्या आणि तिथेच एका व्यक्तीला आपले दैनंदिन गरज पूर्ण करावी लागते. हे टँक्स उदाहरण आहे. आता पुढे पण असे भयानक चित्र आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपल्या बिल्डिंग, आपण आपल्या घराचं एक साधं काय म्हणतात पोपडा जरी निघाला जसं दुःख होते, तसं रशियाच्या युक्रेनच्या नागरिकांना किती दुःख होत असेल हे चित्र पाहून आपल्याला लक्षात येते. इथे आपण याच्या फारसं डिस्कशन करत बसू नाही, परंतु या सगळ्या चित्रांमध्ये सगळ्यात हृदयद्रावक चित्र आपण शेवटच्या कोपऱ्यात टाकलेलं आहे की युद्ध जे आपल्या तरुण मुलांना, शक्यतोवर तरुण मुलांना युद्धाच्या गोष्टी मोठ्या आवडतात आणि युद्धाच्या गोष्टी फार इंटरेस्टिंग असतात म्हणून मोठ्या आवडीने आपण त्या ऐकतो. परंतु युद्धामध्ये आपला छोटासा बाळ, आपली बहीण, आपला भाऊ, आपली आई, आपले वडील एखाद्या हल्ल्यामध्ये मारले गेले असं कल्पना करा आणि मग आपल्याला युद्ध समजते की जे युद्ध आज युक्रेनमध्ये पाहायला मिळते त्याचं चित्र किती वाईट असू शकतं. त्याहीपेक्षा एक वाईट चित्र मी शोधून काढलेलं आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये असे अनेक चित्र तुम्ही पाहिलेले होते. आजी एकटी बसलेली आहे, पण मदतीला कोणी नाही, ती एकदम हतबल आहे.
ती ना त्या डेड बॉडीजला त्याच्या ठिकाणी लावू शकते, ना त्याची विल्हेवाट लावू शकते, ना त्याला अग्नी देऊ शकते, ना त्याला माती देऊ शकते. आणि जवळपास डेड बॉडी चित्रामध्ये आल्याप्रमाणे इथे आपल्याला 10-20 दिसत असेल तर कल्पना करा, तुमच्या अवतीभोवती 5-50 मृत देह पडलेले आहेत आणि आपण एकटेच आहोत. एका मृतदेहाला ओढायला 4-5 माणसं तर पाहिजे, परंतु ती एकटी बसलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूनी कोणी नाही. असं हृदयद्रावक चित्र एखाद्या युद्धाचं असू शकतं. कोरोनामध्ये हे चित्र आपल्याला नवीन नाही, पण हे जाणून बुजून मारलेले आहे. नैसर्गिक आपत्ती वेगळी, परंतु एखाद्या वेळेस जाणून बुजून मारलेले नागरिक वेगळे, असं वाईट चित्र आपल्याला रशियाचं दिसून येतं. आता आपला दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे की या रशिया युक्रेनचे भारतावर काय परिणाम होणार आहे आणि ज्यावर आपलं हे व्याख्यान आपण केलेलं आहे. बोर झालं तरी तुम्हाला हे ऐकावं लागणार आहे, कारण हे क्रिटिसायझेशन आहे, ज्याला आपण विश्लेषण असं म्हणतो. तुम्हाला मान्य करावंच लागते, जेव्हा कठीण गोष्टी असतात त्या कठीण गोष्टी झेलायला थोडासा वेळ लागतो, थोडासा जसं आणि मला सांगताना आनंद असं वाटतो की एवढा मोठा मॉब आमच्या वर्गामध्ये सुद्धा सध्या उपलब्ध नाही आहे. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जात असाल, एकट्या दुट्या तुमच्या लक्षात येते की क्लासमध्ये आजकाल बसायला कुणी तयार नाही, कारण नवीन परंपरा अकॅडमीची निर्माण झालेली आहे आणि जे आपले परंपरागत विद्या मंदिरं होते ते विद्या मंदिरं उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहे. म्हणून सगळं जे जिनियस लोक आहेत ते जिनियस लोक खेचून सरांनी या क्लासमध्ये आणून ठेवलेले आहे आणि या क्लासमध्ये आपण जे डिस्कशन करत आहोत एकदम टॉप लेवलचं डिस्कशन आहे, एकदम ब्रिलियंट. जसे जो FM कोण जयशंकर नरेंद्र मोदीला समजून सांगत असेल तशीच भाषा ही आहे आपली. तसं तुम्ही नरेंद्र मोदी आहे आणि मी तुमचा सेवक आहे, तुम्हाला समजून सांगतो की जगाच्या पाठीवर हे सगळं होत आहे. म्हणून रशिया आणि युक्रेन युद्धाचे काय परिणाम आहे. आता इकॉनॉमिक्सचा मी प्रोफेसर नाही, श्रीरामे सरांना माहिती आहे की काय होते. डॉलर आणि रुपया हे दोन चलन आहे. युरोपच्या कंट्रीचं डॉलर हे चलन आहे आणि भारताचं रुपया हे चलन आहे. काय होईल जर रुपयाचं अवमूल्यन झालं तर? रुपयाचं अवमूल्यन झालं तर आपल्या देशामध्ये महागाईचा भडका उडेल आणि तुम्ही सगळं अनुभव करून राहिलेले आहे की या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्याच वस्तू महागलेल्या आहे. म्हणजे खाद्यतेलापासून पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक साधने सगळे महागलेले आहे. घड्याळ घ्यायला झालं तर महाग, मोबाईल घ्यायला जाल तर महाग, चार्जर घ्यायला जाल तर महाग. कारण काय असेल तर कारण आहे अवमूल्यन होऊन राहिलेलं आहे रुपयाचं. म्हणजे एक वस्तू आपण सगळ्याच वस्तू भारतामध्ये निर्माण करू नाही शकत. आयात निर्यात हे 2 कन्सेप्ट असतात. म्हणजे एखादा देश चालवण्यासाठी आयात करावी लागते आणि आपल्याकडे जास्त वस्तू असल्या तर त्या निर्यात कराव्या लागते. आपण कृषीप्रधान देश आहोत आणि आपल्या देशामध्ये आता आपण औद्योगिक दृष्ट्या काही प्रगती करून राहिलेलो आहे. त्यामुळे शस्त्र काही आपण आता निर्माण केलेले आहे ज्याचा साठा आपण इतर देशांना विकतो. जसं औषधीच्या बाबतीत आपण आता स्वयंपूर्ण झालेलं, औषधं आपण जगाच्या पाठीला जगावर विकायला लागलेलं. एक दिवस येईल की आपण जगामध्ये औषधाच्या बाबतीत महासत्ता होणार आहोत, पण आता सध्या नाही आहोत. त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होऊन राहिलेलं आणि त्या रुपयाच्या अवमूल्यनामुळे निश्चितच ज्या कच्च्या तेलाच्या जे भाव आहे, किमती आहे त्या गगनाला भिडलेल्या. पेट्रोल कधी नव्हे तर एवढं महाग झालेलं आहे ना. आज आपण पाहतो आहे की या पेट्रोलमुळे आपण इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करायला लागलेला आहोत आणि आपल्याकडे पारंपरिक काही सोर्सेस नाही आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचे पारंपरिक सोर्सेस आपल्याकडे आहे, पण आधुनिक सोर्सेसचा वापर अजून करायला बाकी आहे. कोळसाही महाग झालेला आहे. म्हणजे एक पारडं हलकं होते तर दुसरं पारडं जड होते. त्यामुळे ज्या तेलाच्या किमती आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहे आणि सरांनी सांगितलं अपडेट की 1 रुपयाला आपल्याला म्हणजे एका डॉलरला आपल्याला 78 रुपये मोजावे लागतात. हे जे आहे एक विचित्र चित्र या रशिया युक्रेन युद्धाच्या बाबतीत निर्माण होतं. आता हे रशिया आपल्या रुपया आणि डॉलरमध्ये काय होईल तर मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण जर एखाद्या युरोप कंट्रीमध्ये गेलो आणि आपल्याला वाटते की माझ्याकडे 67,000 रुपये आहे आणि 67,000 रुपयात तर मी जाईन वापस येऊन जाईन. किमान युक्रेन, फिनलँड, पोलंड या छोट्या जवळपासच्या देशामध्ये जाईन आणि वापस येऊन जाईल. पण तुम्ही तिथे जार एअरपोर्टवर जर तुमचे म्हणजे किती डॉलर येईल आता 67,000ला 1,000, तिथे तुमचे $200 खर्च होऊन गेले. हॉटेलसाठी $200 खर्च होऊन गेले तर परत याची तिकीट राहणार नाही अशी कठीण परिस्थिती आपल्यावर येईल. म्हणजे आपल्याला वाटते की मी 67,000 पगार कमवतो महिन्याला, पण किती कमावता? युरोपच्या तुलनेने किती कमावता? $1,000 तर टीप देतात युरोपचे लोक, एवढे श्रीमंत आहे. $1,000 टीप.
म्हणजे त्यांच्यासाठी, कारण श्रीमंत तुम्हाला सांगितलं 7,000 एकर रशियाची जमीन कुठे आणि 2.5 एकर त्याच्यामध्ये नापिकी असलेली म्हणजे सुपीक नसलेली जमीन आपल्याकडे आहे. असा जर तुलना पाहिली तर हा विचार आपल्या लक्षात येईल की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर काय, तर रुपयाचं अवमूल्यन आपल्याला खूप भारी पडणार आहे. सगळ्याच वस्तू महाग होणार आहे. त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन होण्याच्या मागे कारण काय आहे, तर सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका हे जगातील तीन जे देश आहेत ते तेल उत्पादक आहे. नुसतं पेट्रोल म्हणजे तेल नाही सर, आपल्याला नुसतं पेट्रोलच नाही पाहिजे, तर आपल्याला कच्चं तेल बनवायचे. आपल्याला सूर्यफुलाची तेलाची आवश्यकता आहे, आपल्याला सोयाबीन तेलाच्या ची आवश्यकता आहे. तर सौदी अरेबिया आणि हे 3 देश काय करते, तर जगातील 12% तेल उत्पादन त्यापैकी रशिया करते. आता हे 3 राष्ट्र सोडले तर मग उरतो रशिया, जो 12% तेल उत्पादनाचं उत्पादन करते आणि त्यापैकी 12% अरेबिया करते. पण याच्यापैकी 16 ते 18% तेल उत्पादन अमेरिकेमध्ये. तर या सर्वात जास्त निर्यात करण्याचं काम रशिया करत होता. जो रशिया आपल्याला कच्चं तेल पुरवत होता. तुम्हाला माहिती असेल की आता सोयाबीन तेलाचे भाव मला वाटते 210, 250 बरोबरीत आहे. 250. आजपर्यंत पाहिले का आपण तेलाचे भाव? नुसतं नरेंद्र मोदी, उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर ओरडून काहीच फायदा नाही. आपल्याला जागतिक घटनांचे पडसाद आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे या कच्च्या तेलाचा नुसता उपयोग काही खाद्यतेलामध्ये होत नाही, तर कच्च्या तेलाचा उपयोग ज्या मोठमोठ्या मशिनरीज असतात त्या मशिनरीचे ऑइल तयार करण्यासाठी सुद्धा लागतो. आपण आजपर्यंत कधी आपल्या देशातले लोक सूर्यफुलं खात नव्हते, म्हणजे तेल वापरत नव्हतं. पण आपण आता थोडेसे श्रीमंत झालं, लाईफ स्टँडर्ड थोडंसं चांगलं असल्यामुळे आपण आता म्हणजे त्या जवसाच्या तेलावरून, सोयाबीनच्या तेलावर आणि सोयाबीनच्या तेलावरून आपण आता सूर्यफुलाचे तेल सुद्धा अधूनमधून वापरत होतो. पण आता आपल्याला सूर्यफुलाचं तेल वापरणं फार कठीण होणार आहे, कारण सूर्यफुलाचा सगळ्यात जास्त तेलाचा निर्यातदार कोण होता, तर युक्रेन होता. त्यामुळे युक्रेन आता स्वतः संकटात आहे. युक्रेनमुळे तो तेल आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून तेलाचे भाव जे आहेत ते अतिशय जास्त वाढलेले आहे. म्हणून कच्च्या तेल जे आहे ते 85% आपण निर्यात करत होतो, ते कच्चं तेल आपल्याला निर्यात होऊन आलेलं नाही. त्यामुळे महागाई आपल्याला आपल्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. आता ह्या कच्च्या तेलाचा वापर तुमच्या नूडल्समध्ये होते, तुमच्या बिस्किटमध्ये होते, तुमच्या सगळ्यात जे प्रोडक्ट हवाबंद असतात त्या प्रोडक्टला निर्माण करण्यासाठी कोणतं ना कोणतं ऑइल लागतेच. तर नुसतं काही भाजी बनवायला सोयाबीनचं तेल लागते असं नाही, तर त्या सगळ्या प्रोडक्टमध्ये या कच्च्या तेलाचा वापर होतो. ते तेलच मिळत नसल्यामुळे आपल्याला कच्च्या तेलाचा भाव, आता रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे काय काय होईल, तर महागाईत वाढ होईल. जसं आता आयफोन, इलेक्ट्रॉनिक साधने किंवा स्पेअर पार्ट, किंवा तुम्ही जर आता परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत असाल शिकण्यासाठी, तर ते शिक्षण सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावावर होऊ लागलेला आहे. आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की ऑटोमॅटिक मग भाजीपाल्याचे भाव वाढतात, किराण्याचे भाव वाढतात. सगळ्या वस्तू आपल्या घरी आयत्या येतात का, अशा वरून विमानाने येतात का? विमानाने आणलं तरी त्याला पेट्रोल लागेलच. त्या कोणत्या ना कोणत्या साधनाच्या मार्गे आपल्यापर्यंत पोहोचतात, ज्याच्यासाठी पेट्रोल डिझेल आवश्यक असते. आणि ते पेट्रोल डिझेलच महाग झाल्यामुळे जे भाव आपण आता पाहिलं की टमाटरचे भाव आजपर्यंत 20 किलो होते, तर आता किती आहे? 60, 70, 100 होऊ शकतात. काय राहिलं, नागपूरवरून काटोलमध्ये आणण्यासाठी काही तर साधनांचा वापर करावा लागेल. आणि अशा वेळेस त्या गरीब कास्तकाराला पुरवडतच नसेल पेट्रोल डिझेल टाकलं, तर तो डबल भाव वाढतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या या पेट्रोल डिझेलच्या भावामुळे अनेक थेट परिणाम आपल्या जीवनावर होते. त्यानंतर काय होईल, तर गुंतवणूक कमी होईल. तुमच्या घरी पाहुणे कधी येतात? जेव्हा आपली कंडिशन चांगली असते. आपल्या घरी पाहुणे केव्हा येतात? आपले नातेवाईक आपल्या घरी केव्हा येतात राहायला? जेव्हा आपली कंडिशन चांगली असते. आपल्याला म्हणजे आपण त्यांचा आदरातिथ्य करू शकू, त्यांना 4 दिवस राहू शकू. एखादी मुलगी आली तर तिला ड्रेस घेऊ शकू, आजीबाई आली तर एखादं लुगडं घेऊ शकू, आजोबा आले तर दूध. म्हणजे आपण आदरातिथ्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतोच की नाही. म्हणजे आपल्या घरी जेव्हा सुखकारक वातावरण असते तेव्हाच पाहुणे आपल्या घरी येतात. सेम टू सेम तसंच देशाचं आहे. देश जेव्हा चांगल्या कंडिशन मध्ये असतो तेव्हा त्या देशामध्ये गुंतवणूक चांगली होते. आता मला सांगा, या युक्रेन आणि रशियाची भानगड आहे, पण हे युक्रेन आणि रशिया पुरती मर्यादित आहे का? तर नाटोचे 30 तर डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले.
ज्या रशिया जास्तीत जास्त गुंतवणूक आपल्या देशामध्ये करत होता तो जागी थांबला. युक्रेनही आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत होता, तोही जागी थांबला. चायना आता बॅलेन्स भूमिका घेऊन राहिलेला आहे. चायनाने आपलं मार्केट आधीच काबीज केलेलं आहे, त्यामुळे चायनाला मार्केट काबीज करण्याची गरज नाही. म्हणजे जे नवीन गुंतवणूकदार होते ते नवीन गुंतवणूकदार थांबले आणि पर्यायाने या देशामध्ये येणारा डॉलरही थांबला. म्हणजे ते कोणतं चलन घेऊन येणार होते आपल्या देशामध्ये? डॉलर घेऊन येणार होते. आणि जे आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार करतो ते आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरच्या भरोशावर करतो, ते काय आपल्या रुपयाच्या भरोशावर नाही होत. पण येणारा पैसाच आपल्याकडे थांबला. त्यामुळे रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील? बेरोजगारीचं प्रमाण वाढेल, आयत्या घरी बसणाऱ्याची संख्या वाढेल, खाण्याचं प्रमाण वाढेल, गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल आणि कौटुंबिक कलहही वाढेल. मग म्हणतो की रशियामध्ये भानगड निर्माण झाली, भारतामध्ये कुटुंब का बरं उद्ध्वस्त होऊन राहिले? सगळे प्रश्न असे आहेत की जर 25-30 वर्षाचा मुलगा जो तरुणा तांडा आहे आणि ज्याला आता कलेक्टर किंवा तहसीलदार बनण्याचं स्वप्न आहे, तो आतापर्यंत बनलाही असता जर कंडिशन चांगली असती किंवा एखाद्या कंपनीमध्ये सीईओ झाला असता, तो आता घरी बसून आयत्या पोळ्यात उडून राहिलेला आहे. तर हे चित्र कौटुंबिक दृष्ट्या चांगलं आहे का? कलह निर्माण करणार आहे. म्हणून युक्रेन रशियाचं कलह या ठिकाणी जीडीपी विकास दरात घट होईल. एकतर कंबरडं तोडलं अर्थव्यवस्थेचं कोरोनाने. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं भयानक संकट आपण पाहिलं. नुसतं आरोग्याच्या दृष्टीने हे संकट महत्वाचं नव्हतं किंवा भयानक नव्हतं, तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार वाईट स्थिती आपण पाहिलेली होती. आपण जवळजवळ 2 वर्ष आपण आपल्याच घरात कैद होतो आणि अशा वेळेस कोणताच रोजगार नवीन उपलब्ध झालेला नाही, कोणतेच उद्योगधंदे नव्याने उभे झालेले नाही, कोणत्याच नोकऱ्याचे नवीन ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिलेल्या नाही. आणि आपण पाहतो की या काळामध्ये कोणतीच भरती सुद्धा झालेली नाही. मी कामच करत नाही तर माझ्या कुटुंबाला रोजगार म्हणजे पैसा मिळेल का? पैसा नाही मिळेल तर दरडोई उत्पन्न वाढेल का? दरडोई उत्पन्न नाही वाढेल तर जीडीपी वाढेल का? सरळ संबंध आहे. म्हणजे विकास दर घटेल. आपण म्हणतो आता आपल्या भारताचा जर विचार केला, अमेरिकेचा विचार करा, भारताचा सोडा, अमेरिकेला जिला आपण श्रीमंत म्हणतो, त्या अमेरिकेमध्ये 30 वर्षात जेवढी महागाई पाहिलेली नव्हती तेवढी 30 वर्षात आत्ता महागाई पाहून राहिलेली आहे. भारताचं पलायन सोडा, आपण आपल्या देशाला कधीही कमजोरच समजतो, पण भारताचं सोडा, भारत तर आपल्या देशाचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने करतोय. अमेरिकेचा प्रत्येक माणूस दुसरा पासपोर्ट मागतोय, दुसरा विजा मागतोय, कारण त्याला भरोसा नाही आहे अमेरिकेच्या त्या शासनावर की पुढे चालून भविष्यामध्ये आमच्या रोजीरोटीचा हा प्रश्न सोडवू शकेल. म्हणून अमेरिकेचे लोक पलायन करून आलेले आहे. कल्पना करू शकता का? अमेरिकेचे लोक पलायन करून आलेले. एवढी महागाई जगाच्या पाठीवर निर्माण झालेली आहे. कशामुळे? तर कोरोनामुळे. आता कोरोनानंतर हळूहळू स्थिती सावरायला लागलेली होती. आपण आपला विकास दरही वाढवलेला होता. -23 पर्यंत गेलेलो होतो आपण, 8.5 पर्यंत आलेलो होतो. आता ही सगळी इकॉनॉमिक्सची भाषा आहे तरी सुद्धा मी हिंमत करून राहिलेला आहे, कारण हे अर्थशास्त्राचं. पण आपल्या राज्यशास्त्र जे आमचं आहे ते सगळ्या शास्त्राचं शास्त्र आहे, त्याला सगळ्याचाच अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ते कंबरडं जे मोडलं होतं आपण हळूहळू सावरलो. परंतु आता या युक्रेन रशियाच्या युद्धामुळे खूप जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे सगळ्यांचीच. आता या अवमूल्यनाचा काय फायदा होतो का? तर होतो. गव्हाचं जे उत्पादन 2 नंबरवर, म्हणजे पहिल्या नंबरवर रशिया निर्माण करते गव्हाचं उत्पादन, दुसऱ्या नंबरवर भारत निर्माण करते गव्हाचं उत्पादन. जर गव्हाचं उत्पादन जास्त झालं नाही, रुपयाचा भाव घसरला, तर आपण काय करू? इतर देशाच्या लोकांना गहू विकू आणि आपल्या कास्तकारांना चांगला भाव मिळेल गव्हाचा. पण आपण पाहिलं की पहिले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा युरोपच्या दौऱ्यावरून आले 4 देशांना भेटी देऊन, तेव्हा म्हटलं की काही घाबरू नका. सगळ्या देशांना त्यांनी आश्वासन दिलं, काही घाबरू नका, रशिया जरी तुम्हाला गहू पुरवणार नाही तरी आम्ही पुरवतो. आणि मग तिकडून आल्यानंतर निर्यात सुरू केली, प्रचंड निर्यात सुरू झाली. गव्हाचे भाव एकदम प्रचंड वाढले. आपल्याला खाणं मुश्किल झालं, एवढा महाग गहू करून टाकला. मग मोदी साहेबांच्या लक्षात आलं की त्यांचं जर पोट भरतो म्हटलं तर आपल्या देशातले लोक उपाशी राहू शकतात. मग 13 मेला घोषणा करून टाकली की आता निर्यात बंदी बंद. आता जे G7 वाले आहेत ते घाबरू नये की जर नरेंद्र मोदी यांनी गव्हाची निर्यात भारतातून बंद केली तर खाण्याचे वांदे संपूर्ण जगाला येणार आहे. सगळ्यात मोठं संकट आधुनिक या सभ्य संस्कृतीमध्ये येणार आहे, ते आहे पोट भरण्याचं संकट, गव्हाचं संकट. पुढे येणार आपण गव्हाचा विषय फार महत्वाचा आहे. गव्हाचं संकट. ब्रेड बनवायला गहू लागते, नूडल्स बनवायला गहू लागते, पास्ता बनवायला, कोणताही प्रॉडक्ट घ्या, ज्या बिस्किटच्या ब्रेड बटरच्या भरोशावर अमेरिकेसारखे देश जिवंत आहे, ते सगळे ब्रेड बटर बिस्किट बनवण्यासाठी गहू पाहिजे ना. आज आपण महासत्ता आहोत की नाही लक्षात. रशियाने म्हटलं की गहू थांबवतं तर
आणि अमेरिकेने म्हटलं तर गहू थांबवतं तर युरोप सारखे देश तडफडून मरल्याशिवाय राहणार नाही, कारण दुसरा पर्याय मक्याशिवाय त्यांच्याकडे नाही. आणि संस्कृती बदलली आहे, खाद्य संस्कृती बदलली आहे. आपण त्यांना आपल्या गव्हाचं प्रलोभन दिलेलं होतं, पण आपल्या लक्षात आलं की नाही, हे काही शक्य नाही आहे. त्यामुळे आपण गव्हाचा निर्यात थांबवला. तर हे जागतिक परिणाम आपण अनुभवतोय. आता काय होऊ शकते रशियाच्या आणि युक्रेनच्या वादामध्ये, तर आपल्या संरक्षण सज्जतेवर मोठा आघात होऊ शकतो. कसा आघात होऊ शकतो, तर आपल्याला माहित आहे की आपण जास्तीत जास्त शस्त्र कुणाकडून बोलवतो, तर रशियाकडून बोलवतो. म्हणजे आपला तो चांगला मित्र आहे, सांस्कृतिक दृष्ट्या तो चांगला मित्र आहे. आणि शस्त्र बोलवत असताना आपणही रशियाला मदत करतो, रशिया आपल्याला मदत करते. अशा वेळेस जर मगाशी म्हटल्याप्रमाणे UN मध्ये मतदान सुरू आहे आणि अमेरिका चांगला देश आहे म्हणून, फ्रान्स चांगला देश आहे म्हणून, UK चांगला देश आहे म्हणून, आणि लोकशाहीची जननी आहे म्हणून, लोकशाहीच्या भल्यासाठी त्यांनी मोठे मोठे भाषणं दिली आणि मतदान दिलं युक्रेनच्या बाजूने आणि रशियाच्या विरोधात. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून होले हो लावून जर रशियाच्या विरोधात मतदान करून टाकलं असतं, कदाचित पाकिस्तान आणि चायनाची आक्रमणे आपल्यावर झाली असते आणि रशियाने म्हटलं असतं की आता थांब, तूच होय ना तो UN मध्ये माझ्या विरोधात मतदान करणारा. तर अमेरिकेने आपल्याला मदत केली असती का, रशियाने आपल्याला मदत केली असती का? म्हणून जेव्हा विदेश नीतीची आखणी होते तेव्हा विदेश नीतीच्या आखणीमध्ये भावनिकतेपेक्षा व्यावहारिकतेला जास्त महत्त्व आहे. सगळ्या जगाने ओरडून ओरडून सांगितलं भारताला की खबरदार तुम्ही रशियाच्या बाजूने बोलले तर. भारताने ठासून सांगितलं की खबरदार, आमचा त्याचा संबंध आहे, मी तेल आयात करीन तर रशियातूनच, गहू आयात करीन तर रशियातूनच, शस्त्र आयात करीन तर रशियातूनच. कारण युरोप जो निर्बंध लागतो तो युरोपच सगळ्यात जास्त म्हणजे आयात आहे तो रशियाकडून करते. पुढे मी ते आकडे सांगणार आहे की आतापर्यंत 900 अरब डॉलर या 1 महिन्यामध्ये अमेरिकेने आयात केलेली आहे रशियाकडून. जगाला सांगते की तुम्ही आयात करू नका, परंतु स्वतः मात्र रशियाच्या भरोशाशिवाय राहू शकत नाही. म्हणून आपल्या संरक्षण सज्जतेवर परिणाम होऊ शकतो, आपल्या शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. कारण शेअर बाजार तुम्ही पाहिलेला असेल की 7 मार्चला जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा सगळ्यात डाऊन गेलेला होता. एकाच दिवसात जेव्हा घोषणा केली तेव्हा एवढा आपला शेअर बाजार डाऊन गेला होता. शेअर बाजार जाणं म्हणजे भारताची आर्थिक पत धोक्यात येणे होय. आणि जेव्हा आर्थिक पत धोक्यात येते तेव्हा तुमच्याकडे सैन्य, शस्त्रसाठा, लोकसंख्या, भूप्रदेश असून चालत नाही. तेव्हा तुम्ही मग गरीब देशामध्ये मोडता, जशी श्रीलंकेची हालत होते. लोक मूर्खासारखे मग भारताचं सुद्धा श्रीलंकेसारखे हाल होईल असं कधीच होत नाही. भारत वेगळी गजब चीज आहे आणि श्रीलंका वेगळी गोष्ट आहे. भारताने जे कमावलेलं आहे ते आजपर्यंत म्हणजे आजूबाजूच्या देशांनी कमावलेलं नाही. भारताने कमाल एवढी केली की काल शी जिनपिंगचं तुम्ही जर वक्तव्य पाहिलं तर त्यांनी म्हटलं की बरोबर आहे. कारण भारत म्हणते का जर मी निर्यात करत नाही गव्हाचं तर भारताचं बरोबर आहे, कारण भारताची लोकसंख्या वाढलेली आहे, भारताच्याही स्वतःच्या काही गरजा आहेत. त्यामुळे भारत जर निर्यात थांबवत असेल तर भारताचं बरोबर आहे असं चायनासारखा देश म्हणतो. भारताची पॉवर कमी आहे का? पाया लागून राहिलेले अक्षरशः अमेरिकेसारखी G7 सारखी देश की आम्हाला गव्हाचं तुम्ही निर्यात कराच नाही तर मोठी मुश्किल आमच्या समोर निर्माण होऊ शकते. म्हणून भारत काही साधा सुद्धा देश नाही, त्यामुळे शेअर मार्केट घसरू शकते. पुढे गव्हाचं निर्यात जर थांबलं तर आपल्याला अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात, ज्याच्यामध्ये गव्हाचं संकट निर्माण झाले. गहू या गव्हाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर गहू काय काय करते, तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच वस्तू गव्हाच्या त्या पदार्थातून निर्माण होतात. आणि का बरं गहू एवढा महत्वाचा आहे? युक्रेनचं ओडेसा बंदर आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. ओडेसा बंदर आहे युक्रेनचं, जिथून सगळा गहू म्हणजे युक्रेन आणि रशिया, कारण आपल्यापर्यंत येण्यासाठी मार्ग कोणते असतात? विमानाने तर एवढे टनाचे टन भरून गहू दुसऱ्या देशाला पोहोचू नाही शकत, तर जहाजाच्या माध्यमातून. तर ओडेसा बंदर आहे युक्रेनचं, किंवा त्याला मारियोपोल, मगाशी मी नाव म्हणत होतो मारियोपोल हे बंदर आहे. त्या बंदरावर जवळपास 8 अब्ज युरो गव्हाचा साठा पडून आहे. 8 अब्ज युरो गहू म्हणजे आपण मोजू नाही शकत त्याची कल्पना. म्हणजे जसं आपण आता पहिले पंजाब गव्हाचं भांडार होतं, आता मध्य प्रदेश गव्हाचं भांडार आहे, पहिले रशिया गव्हाचं भांडार होतं, आता भारत गव्हाचं भांडार आहे. तर तिथे पडून आहे 8 अब्ज युरो. काय करायचं होतं? या गव्हाला पोहोचवायचा होता देशामध्ये. परंतु युक्रेन आणि
रशियाचा वाद निर्माण झाला आणि तिथे जे जहाजाचा व्यवसाय करणारे लोक होते ते पळून गेले. काळ्या समुद्रामध्ये मोठे मोठे काय म्हणतो आपण त्याला जहाज असतात ज्याच्याद्वारे हे गहू त्या युरोप सारख्या देशामध्ये पोहोचणार होते. त्या युक्रेन रशियाच्या वादामुळे ते शेतकरी घाबरले आणि तिथून पळून गेले. त्यामुळे तो गहू तिथेच पडून राहिला. या अडीच महिन्यामध्ये 1 क्विंटलही गहू कोणाला देता आला नाही. म्हणजे जो रशिया जगाला पोहोचत होता त्याचा गहू जर रशियापर्यंत पोहोचत नसेल तर मोठं संकट गव्हाचं जगावर निर्माण होऊ शकते, भारतावर नाही. कारण भारत तर गव्हाचं निर्माण करतो म्हणून गव्हाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे निर्माण झालेलं आहे ते उत्पादन रशिया आणि युक्रेन सुद्धा पोहोचवू शकत नाही. आता ऊर्जा संकटही निर्माण होऊ शकते. गॅस पाईपलाईनचा मुद्दा तुम्ही ऐकलेला असेल वारंवार. कुणाकडे जास्तीत जास्त नॅचरल गॅस आहे? रशिया आणि युक्रेनकडे पण आहे. युक्रेन आणि रशिया जसं आपण पहिल्या मॅप मध्ये पाहिलं, युक्रेन आणि रशिया फार काही भौगोलिक दृष्ट्या दूर असलेले देश नाही आहे, हे जवळ असलेले देश आहे. त्यामुळे ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. कारण गॅस जे आहे ती गॅस नॅचरल गॅस, नुसतं CNG PNG आणि LPG नाही, तर ही नॅचरल गॅस, जी नॅचरल गॅस भारतापेक्षा युरोप सारख्या देशाला जास्त आवश्यक आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की सगळ्यात जास्त थंडी कुठे पडते तर युरोपमध्ये पडते. त्यामुळे पहिले तिथे एखाद्या चित्रपटामध्ये आपण पाहतो त्या घरामध्ये सगळे माणसं असतात आणि एक आग पेटवलेला एखादा कोपरा असतो, त्याच्या आजूबाजूला सगळे लोक बसलेले असतात. आता ते जुना जमाना झाला त्यामुळे तसे आता तेवढा लाकूड फाटाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे घरं गरम करण्यासाठी नॅचरल गॅस पाहिजे आणि ही नॅचरल गॅस रशिया पुरवते, जी जर्मनी थ्रू युरोप पर्यंत पोहोचते. आता या युक्रेन आणि रशियाच्या वादाच्या पहिले चांगले संबंध होते युक्रेन आणि रशियाचे. जर्मनीच्या अध्यक्षाने फक्त शिक्कामोर्तब करायचा राहिला होता की आमच्या देशाच्या मार्गे तुम्ही ही गॅस युरोप पर्यंत पोहोचवू शकता. पण वाद निर्माण झाला आणि मग जर्मनीच्या त्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की नाही, थोडासा विचार करायला. त्यामुळे ती थांबली. त्यामुळे ही नॅचरल गॅस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ऊर्जा संकट निर्माण होणार आहे. हे जसं आपल्या डिझेल पेट्रोलचे भाव आपल्या देशामध्ये गगनाला भिडलेले आहेत, त्याच प्रकारचे डिझेल पेट्रोलचे म्हणजे गॅसच्या किमती त्या तिथे गगनाला भिडलेल्या आहेत. कारण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या जो पुरवठा आहे किंवा साठा जो आहे तो युरोपकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नॅचरल गॅसचा सुद्धा किंवा ज्याला ऊर्जा संकट आपण म्हणतो ते ऊर्जा संकट सुद्धा निर्माण होऊ शकते. आता भारताची कंडिशन काय आहे? ज्या अमेरिकेने ते कोणतं पॅरासिटामॉलच्या बाबतीत अमेरिकेचा आणि आपला वाद निर्माण झाला होता. हायड्रोक्लोरोसाइड असं काहीतरी औषध होतं, हायड्रोक्लोरोक्विन बरोबर आहे. हायड्रोक्लोरोक्विन आपल्याला पाहिजे होती, पण अमेरिकेने भलता मतलबी देश आहे, इतका मतलबी देश. आता आपण आपल्याकडे लसी निर्माण झाल्याबरोबर आपल्या 3 डोजेस आपण आपल्या जवळ ठेवले आणि बाकीचे सगळे निर्यात केले. पण अमेरिकेने आपल्या नागरिकांना 5 वेळा डोस देता येईल एवढे लसी राखून ठेवल्या. फ्रान्सने 7 वेळा डोस देता येईल एवढ्या लसी राखून ठेवल्या. आणि जेव्हा आपल्याला हायड्रोक्लोरोक्विन नावाच्या औषधाची गरज होती तेव्हा रशियाने तो साठा सुद्धा थांबून ठेवला. अमेरिके दाखवून ठेवला. म्हणजे नाक दाबल्यावर तोंड उघडते. आपण म्हटलं की असं हायड्रोक्लोरोक्विन थांबवता की आम्ही पॅरासिटामॉल थांबवतो, कारण पॅरासिटामॉलचं प्रचंड उत्पादन भारतामध्ये होते. मग आपण म्हटलं की तुम्ही हायड्रोक्लोरोक्विन थांबवा, आम्ही पॅरासिटामॉल थांबवतो. आणि कोरोनावर सगळ्यात बेस्ट उपाय पहिला कोणता होता? पॅरासिटामॉल. भारताने नाक दाबलं, तोंड उघडलं. त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा, माफ करा, आम्ही हायड्रोक्लोरोक्विन पाठवतो, तुम्ही पॅरासिटामॉल पाठवा. आपण पॅरासिटामॉल पाठवला. अमेरिकेने तेव्हाही आपल्याशी गद्दारी केली. एक सुद्धा PPE किट आपल्याला ढगाची दिली नाही. चायनाने दिली तर एवढी बेकार दिली की आपल्याला तिला परत करावी लागली. भारत जागा झाला. आज जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त PPE किट निर्माण करणारा देश कोणता असेल तर तो भारत आहे. म्हणून भारताने लसीही निर्माण केल्या, स्वतःसाठी नाही ठेवल्या, दुसऱ्याला सुद्धा दान केल्या. 40 देशांना आपण फुक्कट लसी पाठवलेल्या आहे, औषधे पाठवलेली आहे, डॉक्टर्स पाठवलेले आहे, नर्स पाठवलेले आहे, PPE किट पाठवलेले आहे. आपण श्रीलंकेला तर आपण अहो असं झेललं. जेव्हा त्याची उपाशी होण्याची वेळ आहे तेव्हा आपण त्याला अक्षरशः त्याच्या उदरनिर्वाहाच्या गरजा भारत पूर्ण करून राहिलेला आहे. त्यामुळे अमेरिकेने राजनाथ सिंग साहेब तेच म्हणतात की अमेरिकेने कधीच विरोध केलेला नाही, कारण अमेरिकेला माहीत झालेला आहे की भारत काय चीज आहे. आता भारताचा थोडासा विरोध त्यांनी केला होता की तुम्ही तेल वगैरे घेऊ नका. पण सांगितलं आपण
आमचे त्याच्याशी चांगले संबंध आहे आणि आमच्या नागरिकांचं नुकसान होईल असा कोणताच निर्णय मी घेणार नाही. तुमच्या भानगडी तुम्ही पाहून घ्या, कारण युक्रेन आणि रशियाचा स्वतःचा वाद आहे. त्यांच्या नाटोमध्ये तुम्ही पार्टनरशिप करून आलेला आहे, तुमचा वाद आहे, आमचा त्याच्याशी काही वाद नाही. म्हणून जगानं म्हटलं की तेल घेणार नाही, निर्बंध लादीन, त्यावेळेस भारतानं म्हटलं की आम्ही तेल घेऊ तर रशियाकडूनच घेऊ. तर असा ठासून सांगणारा म्हणून देश भारत आहे. म्हणून इम्रान खान रडला जाता जाता म्हटलं की भारत मोठा जबरदस्त आहे, देश आहे, सार्वभौम देश आहे. कोणत्या देशाची त्याच्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत नाही. कारण जेव्हा रशिया युक्रेन वाद होता तेव्हा सगळे प्रगत देश रशियाच्या विरोधात होते. एकमेव देश होता भारत जो मतदानामध्ये सहभागी झालेला नाही, चायना. पण भारताला बोलण्याची कोणाची हिंमत झालेली नाही, कारण भारत आहे, हा बदललेला भारत आहे. आता गेल्या एका महिन्यात काय काय झालं हे या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला दिसते की सैन्याची ताकद जी आहे किंवा सैन्यसाठा रशियाने एवढा जास्त पुरवलेला आहे. मंदीच्या वातावरणाकडे आपण संपूर्ण देश, हे मानवाधिकार ही नवीन भानगड आहे. तर तुम्ही अभ्यासू स्टुडंट आहात, ह्युमन राईट्स, कुठे कुठे ह्युमन राईट्स, युद्ध कैद्याच्या बाबतीत ह्युमन राईट्स, टेररिझमच्या बाबतीत ह्युमन राईट्स, युक्रेनच्या लढाईच्या बाबतीत ह्युमन राईट्स. इकडे सैनिक मरतात त्याला ह्युमन राईट्सचा कोणताही नियम लागू पडत नाही, तिकडे टेररिझम मरतो त्याला ह्युमन राईट्सचे सगळे नियम लागू पडतात. म्हणून ही ह्युमन राईट कोणाच्या अंडरमध्ये आहे? युएन. आणि युएन कोणाच्या अंडरमध्ये आहे? एक तर चायना आणि दुसरा अमेरिका. WHO तर एक खरीदूनच टाकलेला होता चायनाने कोरोनाच्या कालावधीमध्ये. आणि ते WHO काय म्हणते, 45 लाख लोक भारतामध्ये मेले कोरोनाच्या कालावधीमध्ये. किती खोटे नाटे आकडे जगाच्या भारताने धमकी दिली की हे चुकीचे आकडे द्यायचं नाही, ट्विट मागं घेतलं. कारण या देशांनी या ऑर्गनायझेशन विकत घेऊन टाकलेल्या. म्हणून मानवाधिकाराची जी बिघडलेली स्थिती आहे युक्रेनची, त्याच्या बाबतीत मतदान घ्यावं असं या युएनला वाटलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारतानं काही सहभागी घेतला नाही. तुमची भानगड तुम्ही निपटवा, हा कोणत्याही मानवाधिकाराच्या उल्लंघन होऊ नये असं मात्र भारतानं म्हटलं, परंतु त्याच्यामध्ये सहभागी झालेला नाही. तर जग पुनश्च मंदीकडे चाललेलं आहे. आता या आर्थिक मंदी जे आहे तो आता आर्थिक मंदी हे इकॉनॉमिक्सचा भाग आहे, परंतु मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आर्थिक मंदी येईल हे सांगायला काही कोणी अर्थतज्ञ नाही. आर्थिक मंदी येणार आहे, 100% आर्थिक मंदी येणार आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये युरोप सारख्या देशामध्ये आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं होतं की एकमेव देश होता भारत, ज्या भारतामध्ये या आर्थिक मंदीचा जास्त काही परिणाम झालेला नाही. याचं कारण होतं भारत कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याला 4 दिवस काम मिळालं नाही तर आपण उपाशी मरत नाही अशी आपली कंडिशन आहे. त्यामुळे या आर्थिक मंदीचे सगळ्यात जास्त चटके युरोप सारख्या देशाला बसणार आहे. कारण ही आर्थिक मंदी आलेली होती 2007-8 मध्ये, फायनान्शियल क्राईस आलेला होता आणि ब्रेक्झिट सारखी घटना घडलेली होती 2007-8 मध्ये. 2018 मध्ये ब्रेक्झिटच्या घटनेचे परिणाम झालेले होते, ज्यामध्ये GDPचा दर 2 ते 2.5% आलेला होता. आणि त्यानंतर मग कोरोनाचा कालावधी आपण पाहिलेला आहे. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अमेरिकी सारखा देश पूर्णतः हादरलेला होता आणि युरोपमध्ये एक प्रकारे गृहकलह निर्माण झालेला होता, ज्या गृहकलहाला आता मीडिया खरीदलेली असते. युरोप सारख्या देशात मीडिया सुद्धा खरीदलेली आहे. जे मीडिया आपल्याला म्हणते की 45 लाख लोक तुमच्या देशामध्ये मेले, ते मीडिया मात्र अमेरिकेचे चित्र जे आहे किंवा चायनाचे जे चित्र आहे किंवा त्या देशामधले सगळे युरोप कंट्रीमधल्या सगळ्या देशाचं चित्र जगाच्या पुढे येऊ देत नाही. त्याचा सगळा जोर असतो भारताच्या कंडिशनवर, कारण त्यांना एकमेव धंदा दिलेला असतो, तो असतो भारताची बदनामी. परंतु भारताचाही मीडिया त्या युरोपच्या मीडियाला टक्कर देतो आणि जगाच्या पाठीवर आपण म्हणतो ना, हे काही मीडिया खरीदलेली आहे सरकारने, हे एकच एक घराणे सुरू करते की हा चांगला देश आहे, ते पंतप्रधान चांगले, हा मंत्री चांगल्याच्या मागे कारण असते की आपला मीडिया नुसतं आपण नाही पाहत, तर आपला मीडिया अनेक देश पाहत असतात आणि ते चित्र निर्माण करतात की देशामध्ये काय सुरू आहे. आता मंदिर मस्जिदचा वाद जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे की ते अशा प्रकारचे वाद निर्माण होऊन राहिलेले. त्यामुळे विदेश नीती आखत असताना तुमच्या अंतर्गत कलहाला कोणत्याच प्रकारचं स्थान नसते. तुमचा अंतर्गत कलह बाजूला ठेवावा लागतो. आणि सगळ्यात शेवटची स्लाइड आहे ज्याच्यावर आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे किंवा 5 मिनिटामध्ये आपण प्रश्नोत्तरही करू शकतो. कोणताच देश एकमेकांचा स्थायी शत्रू वा मित्र नसतो.
कारण आपण अमेरिकेचं उदाहरण पाहिलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत जर तुम्ही अमेरिकेचं उदाहरण पाहिलं तर या अमेरिकेने नरेंद्र मोदीला विजा नाकारलेला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आतंकवादी माणूस आहे, याला आमच्या धर्तीवर पाय ठेवू देणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्याच अमेरिकेने भारताला पर्यावरणाचा काय पुरस्कार, ग्लोबल काय पुरस्कार, लीडरचा काय, जागतिक लीडरचा काय, सगळे पुरस्कार नरेंद्र मोदी साहेबांना देऊन टाकले. म्हणजे ज्याचं नाणं चालते त्याच्या मागे जग धावते हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. म्हणून कोणत्याच देशाचा स्थायी शत्रू व मित्र नसतो. आता आपण अमेरिकेकडे जर झुकतं माप घेतलं असतं तर कदाचित भारतावर याचे विपरीत परिणाम झाले असते. ते विपरीत परिणाम टाळण्यासाठी विदेश नीतीमध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की फेरबदल केलेला. आपण अलिप्तवादाकडून पुढे गेलेलो आहोत. आपण आता जागतिकीकरणाकडे लागलेलो. आपण एकीकडे समाजवादाची भूमिका घेतलेली होती, त्या समाजवादाच्या भूमिकेला आपण गुंडाळून ठेवून एका ठिकाणी ठेवलेल्या आणि आपण आता वर्ल्ड ट्रेड च्या गोष्टी करायला लागलेल्या. जसं आपण आपल्या इतर देशाच्या कंपन्या आपल्या देशामध्ये आहेत तशाच आपल्या कंपन्या इतर देशांमध्ये सुद्धा आहे. म्हणून G7च्या बरोबरीने आपण क्वाड निर्माण केलं ज्याचं नेतृत्व भारतासारख्या देशांकडे आहे. अनेक संघटनांमध्ये भारताचं स्थायी सदस्यत्व आहे आणि या अनेक संघटना आज युरोप सारख्या देशाची भारत तुलना करायला लागलेला आहे. म्हणून जागतिक व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर या कोरोना कालावधीमध्ये महासत्तेला टक्कर देईल एकीकडे चायना आणि दुसरीकडे भारत अशा प्रकारचं चित्र आपण उभं केलेलं आहे. म्हणून सकारात्मक दृष्ट्या जर पाहिला तर भारताने खूप काही कमावलेलं आहे आणि नकारात्मक दृष्टीने पाहिलं तर भारताने खूप काही गमावलेलं आहे. म्हणून जागतिक दृष्ट्या विचार केला तर अनेक प्रकारचे संकटे निर्माण होऊ शकतात. आता या एवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये कोणकोणत्या संकटाचा विचार आपण करू शकतो तर जे अल्प कालावधी आपल्याकडे होतात त्या अल्प कालावधीमध्ये ही माहिती तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आता आपण थोडेफार प्रश्न उत्तरे सुद्धा येऊ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर आपल्या वेळेवर झालं, आपली वेळ किती झाली सर? आपलं किती झालं? चालेल ना सर. म्हणजे आता मी याच्यातला खूप जाणकार आहे असं नाही, पण आपल्याकडे ज्या स्लाईड आहे, आपल्याकडे जे मॅटर आहे, तुमचं ज्ञान आणि माझा अभ्यास याच्यामध्ये जर आपल्याला 10 मिनिटात काही डिस्कशन करता येत असेल किंवा तुमचं काही ओपिनियन असेल तर त्याचं स्वागत. आणि आता आपल्याला छोटं समजून मी या एवढ्या मोठ्या विषयावर काय बोलू अशा भावनेतून बाहेर निघायचं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिसच करायचं, प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस. का बरं युरोपमध्ये गेले असेल याच वेळेस, का बरं नेपाळमध्ये गेली असेल याच वेळेस, का बरं आपले जयशंकर हिंडत फिरत असतात सगळे देश आणि ठासून सांगतात की भारताची भूमिका वेगळी आहे. का बरं कोरोनामध्ये लोक काय ओरडत होते कोरोनामध्ये, अरे आपल्या देशातले लोक मरून राहिले तुम्ही दुसऱ्याला औषधं दान करता, पागल झाले की काय. परंतु त्याच्या मागे घर चालवणाऱ्याला सगळं माहीत पाहिजे. आपण अजून आपल्या घरी थोडीशी तंतन नसली तरी एखाद्या लग्नाला जाताना अहेर घेतोच की नाही आपण. त्यावेळेस म्हणतो अरे भाऊ माझ्याकडे 500 रुपये नाही, मी 1000 रुपयाचा अहेर, असं नसते. जशी नीती आपल्याला राबवायची असते ती नीती राबवत असताना थोडंसं नुकसानही सहन करावं लागते. म्हणून जग काय आणि भारत काय दोन्हीही घटक युक्रेन रशियाच्या या युद्धाच्या परिणामातून सुटलेले नाहीत, परंतु याही संधीचा फायदा भारतानं करून घेतलेला आहे असा समारोप मी या ठिकाणी करतो. तुमचे काही प्रश्न असेल तर आपण प्रयत्न करू उत्तर द्या. प्रश्न विचारा. सर हे अमेरिका याच्यामध्ये आगीत रोखण्याचं काम करत आहे